प्रस्तुताला पण अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 6 आणि ओळ क्रमांक 342 क्रमांकाला येऊन थांबलेलो होतो. श्लोक असा होता, ते कोणत्या लोकाला जाऊन पोहोचतात जे सर्वत्र ब्रह्म आहे असं जाणतात. ते त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील तर ज्या पदाला केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मा वस्तू तेथे प्राप्त होतात. दृश्यत्वाने पाहण्याचा विषय म्हणून पाहावे किंवा ज्ञेयत्वाने जाणावे किंवा हे अमुक विशेष प्रकारचे आहे असा हा किंवा अशा प्रकारचे निर्देशात्मक व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतात असे जे जे काही त्यापैकी जे नाही अशी ती ब्रह्मवस्तू त्याला कोणी दाखवू शकत नाही. जे हाताने दाखवते, डोळ्याने दिसते, नेय म्हणून जे जाणू शकता ती तशी वस्तू नाही. मग अशा कोणत्या ठिकाणाला ते जाऊन प्राप्त होतात तर सूर्य त्या तेजरूपा पदाला प्रकाशित करीत नाही. असं ईश्वराचं स्वरूप आहे. जिथं आपल्याला हा देह ठेवल्यानंतर तिथे जाणं गरजेचं आहे. तिथं गेलं तरच मागले या जन्मा मुक्त झालं. असं कोणतं ठिकाण आहे ते महात्मे तिथं जाऊन पोहोचले. सूर्य त्या ठिकाणाला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र त्या ठिकाणाला प्रकाशित करीत नाही, त्या सूर्य त्या तेजरूपी पदाला प्रकाशित करीत नाही, चंद्र त्याला प्रकाशित करीत नाही. असं स्वरूप आहे. व अग्नी त्याला प्रकाशित करीत नाही. ज्याला प्राप्त होऊन संसारात परत येत नाही ते मम माझे परम श्रेष्ठ धाम पद स्वरूप तेज आहे. अशा स्वरूपाला तो भक्त जाऊन पोहोचतो आणि त्या पदाला आपल्याला पोहोचायचं. जेवढे म्हणून मनुष्य जन्माला आले त्यांना त्या पदाला पोहोचायचे म्हणून किंवा पोहोचले पाहिजे ते तरच जन्म मरणाच्या संसारातून निवृत्त होऊ शकतात. आणि याच्यासाठी मनुष्य जन्माला देवाने पाठवलेला आहे. इथूनच सगळीकडे जाता येतो. कालच सांगितलं, मनुष्य जन्माला आल्यानंतर इंद्रलोकाला जाता येतं, ब्रह्मलोकाला जाता येतं, दगड धोंडे सर्प विंचू होता येतं. पण जे ज्ञानी झालेले आहेत ते मात्र या संसाराला बळी पडत नाही. स्वर्ग असो नाही तर संसार असो त्याच्याकडे पाहत नाही. आणि जाता जाता काल पाहिलं तर हे काहीच नाही. हा जो अज्ञान रूपी वृक्ष दाखवलाय हा केवळ अज्ञानावर प्रकाशित झालेला आहे. अज्ञान आहे म्हणून याला महत्व आहे. अज्ञान संपलं का? संपलं. काय उंची असतं त्या भक्ताची त्या साधूची ती आपल्याला प्राप्त करण्याचा आपल्याला काय भेटलेलं आहे? मार्ग भेटलेला आहे. त्या मार्गाला आपण जाऊन पोहोचू शकतो. त्यांनी काल जाता जाता सांगितलं, बाबा अर्जुनांनी सांगितलं ते अशा ठिकाणाला जातात जिथं सूर्यप्रकाशित त्या ठिकाणाला करू शकत नाही, चंद्र ज्या ठिकाणाला प्रकाशित करू शकत नाही, अग्नी त्या म्हणजे त्याच्या उजेडाने दिव्याने ते स्वरूप प्रकाशित करू शकत नाही. अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझे भक्त जाऊन मला मिळतात. आणि अशा स्वरूपाला मिळाले तर ते मात्र पुन्हा माघारी संसाराला येत नाही. आणि मग जाता जाता अर्जुनाने प्रश्न केला देवाला, तू मला कालपर्यंत सांगितलं का हे माझ्यापासून माझा वंश आहे, हे सुद्धा वारसा संपली तिथं, तो माझा वंश आहे, मग मै वंश जीवलो का? काठ मारून टाकली त्या श्लोकावर का? मी ते माझे ते माझ्यापासून निर्माण झाले म्हणजे दोन ना. मुलगा माझा आहे माझ्यापासून निर्माण, पण बायकून नवरा जसा एक आहे तसा देवून भक्ता एक आहे. दिसायला दोन आणि असायला एक आहे. तसे ते माझ्याशी तो माझा वंश आहे हे सुद्धा म्हणणं संपलं तिथं. आणि त्या स्वरूपाला तो जातो आणि पुन्हा माघारी येत नाही. तर अर्जुनाने उलटी देवावर गेम टाकली. तुम्ही कालपर्यंत सांगितलं हे माझे वंश आहे तर माझे वंश सुद्धा नाही मीच येते आणि तू परत म्हणतो ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. मग ते पहिले वेगळे होते का? देवापासून ते वेगळे होते का? आपण देवापासून वेगळे आहोत का? जेव्हा शरीरावर प्रेम करतो त्याचं उत्तर अर्जुनाला देवाने सांगितलं, जो शरीरावर प्रेम करतो तो माझ्यापासून भिन्न आहे. आणि जो स्वरूपाला जाणतो तो मला अभिन्न आहे. भिन्न आणि अभिन्न या दोन गोष्टी त्याच्या जाणण्यावर आहे. त्यांनी जर मला जाणलं नाही, इतर नव्या सांगितलं इतर देवदेवताची पूजा करतो ती सुद्धा मलाच येऊन मिळते, पण तसा त्याचा भाव नसतो. तो वेगवेगळ्यापणाने पाहतो आणि म्हणून त्याला भिन्नतेने जग दिसतं. नाही तर वास्तविक सगळं एक आहे. पण तुझी ती विचारण्याची पद्धत मला खूप आवडली, कारण तुला बोध झालाय याचा अर्थ तू एकदम मोक्षाच्या बॉर्डरला आलेला आहे, मोक्ष रेखे आलेला आहे तू. आणि म्हणून तू प्रश्न विचारला. आणि मग ते मला मिळत नाही, जे लोक ह्या स्वरूपाला भेटत नाही ते मला मिळत नाही, ते मात्र संसारात राहतात, ते कोण? तर मग आता ते सांगणार की जे देहरूपीवर प्रेम करतात, देहावर प्रेम करतात ते मला येऊन भेटत नाही. आणि विकल्प
किंवा अजून एक उठे विकार. विकार म्हणजे काय? विकार म्हणजे आपल्याला असं वाटतं खाणं पिणं जो चाललेलं आहे, डान्स नाचणं गाणं तमाशावानी सर्व रंगीबेरंगी दुनिया म्हणजे विकार नाही. उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाभा. मी देह आहे ही जी वृत्ती उठली ना, याला इथूनच विकाराला सुरुवात झाली. आता इतर लोकांच्या दृष्टीने विकार म्हणजे काय? वाईट वागणं, भलतं सलतं वागणं, त्याला विकार म्हणतात. विकार म्हणजे देहावर प्रेम करणं. इथून विकाराला सुरुवात होती. जाता जाता आपण काही पाहिलेलं होतं पहा, त्यांनी सांगितलं आकाश हे कधी चौकोनी नाही होत, वाटोळं नाही होत. वाटोळं म्हणजे याच्यातलं वाटोळं. झालं का तुमचं बसणं? झालं का दोघींचं? राधाबाई आजी गुंजाळ आल्या, बरं झालं. दुसऱ्या आजी आल्या. असं लाईटिंग करायचं होतं ना, उजेडी येत जायचं मस्त पैकी. पाणी भिन्न नसतं, पण त्या पात्राशी जेव्हा ते होतं ना तेव्हा वाकडं दिसतं. पाणी वाकडं आहे का? पण जेव्हा नदीचं पात्र वाकडं तिकडं होतं तेव्हा वाकडं वाटतं. तसं कोणच वाकडं नाही तर. पण देवबुद्धीवर येतात ना त्यावेळेला लोक वाकडे चालायला सुरुवात करतात. हाच दृष्टांत चोखा मेळाने सांगितला. पंढरपूरल्या पूरमधल्या देवाचे भक्त देवाच्या जवळ रोज फुलं नारळ उचलायला होते, त्या गजड्यांना सांगितलं. काय सांगितलं? नदी डोंगी पले जल डोंगी. मग नदी म्हणजे काय? नदी म्हणजे उपाधी, पाण्याची उपाधी नदी, म्हणून तिला नदी म्हणलं. नाही तर ते पाणीच आहे. तसं ब्रह्म आहे पण त्याची उपाधी आहे शरीर. देह डोंगा. शेवटी सांगितलं चोखा डोंगा तरी भाव नाही डोंगा, म्हणजे आत्मस्वरूप आहे. देवाकडे तिकडं नाही. दुसरं दृष्टांत इथे सांगितलं पाणी सोडून. आकाश चौकोनी नाही, गोलाकार नाही, मंडपासारखा आयताकार नाही, पण उपाधी भेदामुळे ते तसं दिसतं. तुम्ही उपाधी टाकून जर पाहिलं तर शुद्ध चैतन्य. अशा प्रकाराने जे उपाधी सोडून पाहतात ते अभिन्न आहेत माझ्याशी, आणि उपाधीचा अंगीकार करून पाहतात ते माझ्यापासून भिन्न आहे. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर उपाधीच्या त्याप्रमाणे किंवा सोळाच्या दारात उत्तम सोन्याचा किडा हिंकच मिळाल्यावर ते सोने जसे कसात कमी उतरते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा जो मी, तो जेव्हा आपल्या मायेने वेष्टीला परिवेष्टीला जातो. कोण? चैतन्य याच्यात जाऊन लपून बसलो, आणि ते लपून बसल्यानंतर आतमध्ये उठले. त्याच्यात उठी ब्रह्म उकार विकार मूळ मी संपदांडे. मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे. त्यामुळे मी मायेने वेष्टीला गेलेलो. परमात्माच गुंतलेला आहे. परमात्म्याला सोडायचं याच्यासाठी उठा पांडुरंगा. बस आता माणसं उठवायची बंद करायची. साधू उठवायचे बंद करायचे. आता कोणला उठवायचं? आपल्याला प्रत्यक्ष देवाला उठवायचंय. आणि देवाला उठवायचं काम फक्त संताचं आहे, बाकी ज्यांचं काम नाही. फक्त मध्यस्थी घेतली वृत्ती त्यांची. पत्नी राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. आणि शेजेवर या देहरूपी शेजेवर जो आत्मा विराज निजलेला आहे त्याला उठान जागी करा. ही काम आहे आपलं. आपलं कोणाला उठवायचं काम आहे? देवाला उठवायच्या हातात सत्ता आहे आपल्या. तेव्हा माझ्या ठिकाणी मायेच्या उपाधी संबंधाने जीव व ईश्वर हे कल्पित भाव उत्पन्न होतात. त्यावेळी एका अज्ञानावाचून चोहूकडे रूढ होते, एक अज्ञानच चोहूकडे रूढ होते, आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प संशय उत्पन्न होतो. आणि मग विचार करून त्या विचार अंती देहच मी असा निश्चय केला जातो. आणि मी देह आहे असं अज्ञानामुळे भासलं जातं, आणि तिथे जीव रखडून राहतो. काल इथपर्यंत आलो होतो. आता पुढील विषयाकडे आपण ओढूया. हां अगदी बरोबर. आजी बोलतो बरोबर. या जीव लोकात म्हणजे संसारात करता भोगता म्हणून प्रसिद्ध असलेला माझाच पुरातन अंश आहे. जो म्हणतो ना मला असं करायचंय, मला तसं करायचंय, कोण म्हणतोय? त्याचाच अंश आहे, पुरातन अंश आहे. तो माझा जीवभूत अंश आपल्या आपापल्या कर्माधिक प्रकृतीत स्थित असलेल्या मनास 6 इंद्रियांना आकर्षित करतो. असे जेव्हा आपल्या स्वरूप विषयक ज्ञान म्हणजे शरीर हाच व एवढाच आत्मा आहे, इतके मर्यादित परिच्छिन्न तो भ्रांती होऊन दृढ होते. मी शरीरा एवढाच आहे, मी शरीर एवढा आहे. हा नाही बोध झाला तुकाराम महाराजांना गुरु केल्यानंतर. आपल्या गुरुलाच बोध एवढा आहे. काय? मी शरीर एवढा आहे. पण आपल्याला असा बोध झाला पाहिजे, अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा,
एवढा तुका आकाशाई एवढा अनुरेनुया ठोकरा. हे आपलं स्वरूप आहे. हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यावेळेला तो सुटल. आणि जोपर्यंत त्याला अनुरेणू या ठोकडा तुका आकाश एवढा म्हणजे मी सुद्धा तेवढाच आहे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मात्र त्याला जन्म मरण बरोबर चालूच होते. शरीर हाच एवढा आत्मा आहे, इतकीच मर्यादित परिच्छिन्नत्व भ्रांतीहून दूर होते. तेव्हा ते आत्मज्ञान सर्व व्यापक आत्मस्वरूपाने वेगळे होते. आत्माच आपला आपला परका होऊन जातो. 14व्या अध्यायाची सुरुवातच ती सांगितली. म्हणून त्याला परमात्मा म्हणावं लागलं. परब्रह्मज्ञान म्हणाला. आपलंच ज्ञान आपण दुसऱ्याकडून घेतो, बाबाकडून. त्यावेळेला असं वाटतं दुसऱ्याकडून घेतलं. ज्यावेळेला देहा एवढाच मी आहे असं वाटतं तेव्हा ते आत्मज्ञान सर्व व्यापक आत्मस्वरूपाहून वेगळे होते. तेव्हा त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून मतस्वरूप असू नये तो जीव माझा एक अंश भाग आहे असे वाटते. तो मीच आहे पण माझ्यापासून थोडा वेगळा झाला म्हणून म्हणावं लागलं आपलंच पोरवे. वाऱ्यामुळे समुद्रच जेव्हा लाटाच्या आकाराने अभिव्यक्त होतो तेव्हा त्या लाटांचा आकार जसा समुद्राचा एक लहानसा अंश आहे असे दिसते. त्याप्रमाणे हे पंडू सुद्धा जड देह संबंधीचा परिच्छिन्नत्व भ्रांतिरूप अहंकार उत्पन्न व धारण करणाऱ्या त्या जड देहाचा चालक जो मी तोच मी या जीव लोकात जीवरूप आहे असा वाटतो. मग सांगा हरिपाठातलं प्रमाण सांगा बरं याला. तो माझाच आहे पण तो देह जड स्वरूपाशी तादात्म्य पावतो. मी परिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न आहे पण परिच्छिन्न समजतो. त्यावेळेला तो जीव लोकाला येतो पण तो मीच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव तोच शिव तोच सगळं ते आत्मा बी तोच आणि हरी बी तोच आहे पण उपाधी भेदामुळे तो असा वेगवेगळा वाटायला त्या जीवाच्या ज्ञानदृष्टीला. पण काय काय त्याला देह संबंधीचा परिच्छिन्नत्व भ्रांतिरूप अहंकार उत्पन्न होतो. हा अहंकार घालवायचा आपल्याला. हा अहंकार गेला पाहिजे. माणसाचा पैशाचा अहंकार जाईल, स्वरूपाचा अहंकार जाईल, ताकदीचा जाईल. पण मी देव या अहंकार मेला तर मरत नाही आणि जगला तर जीवाला जगू देत नाही. मेला तर परत कुत्रा मांजर गाढव डुक्कर होऊन उठतो. तो अहंकाराचा वारा न लागो राजे समाजी विष्णुदासा. देह अहंकाराचा वारा याला सांगितलं. जर देह अहंकाराचा वारा लागला तर मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटती. तो अहंकार मी देह आहे एवढं म्हणलं तो कोटी ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागतं. एवढं नुकसान आपण का करावं जर आपल्याला कळालं तर. त्याला जीवाच्या ज्ञानदृष्टीला जो हा अखंड व्यापार चालत असलेला दिसतो तोच जीवलोक शब्दाचा अर्थ म्हणजे विशाल सृष्टी असा आहे. अर्जुना देहाच्या उत्पत्तीबरोबर आपण जन्माला आलो. बघा आत्म्याचा तुमचा आमचा भाव नदीवर मूर्खासारखं बोलणारे त्याच्या आत्म्याला शांती लाभो. त्याचा आत्माला तळमळला, त्याचा आत्मा निघून गेला आला. हे जे समजणं त्याला जीवलोक म्हणतात. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल उत्पन्न आत्मा न पैदा होती ना आत्मा मरते त्यावेळेला जीवलोक सुद्धा तुमच्या दृष्टीने संपला. जीवलोक आहेच नाही मग कुठे शोधणार तुम्ही. पहा अर्जुना देहाच्या उत्पत्ती बरोबर आपण जन्माला आलो आणि देहाच्या नाशाबरोबर आपण मरणार किंवा मेलो. या व्यवहारातच जन्म मरण सत्य समजणे, सत्य मानणे, समजणे तोच जीवलोक आहे व तोच संसार आहे असे मी म्हणतो. पहा आता किती सोपं सुटसुट करू. तुम्ही फक्त ते टाकून द्या झटकून मोकळे व्हा. सुटले तुम्ही. आणि तुम्ही जर झटकायला नाही शिकले तर मग गुंतले. काय सांगितलं बघा. ओळ किती जबरदस्त आहे. ओळ त्याचा अर्थ ओळ क्रमांक 47. आता उपजणे आणि निमणे हे सातची जे का मानणे. जन्माला येतो पेढे वाटा, मेला बुंदीचं जेवण घाला, हे सातच मानणे. तो जीवलोक मी म्हणे त्याला जीवलोक म्हणतात. देहाशी तादात्म्य झालो का मी जन्माला आलो, देह पडला का मेलो म्हणून जीव म्हणायला लागलं. नाही तर तो परमात्माच आहे. दुसरा परमात्मा आहे. तो जीव आहेच नाही. आणि त्याला संसार म्हणतात. पुनरपी जनन पुनरप मरण. बस अहो तुमच्या हातात आहे सगळं. जसं आबा महाराज एकदा म्हणले होते आता पूर्वेकडे तोंड करू नये, आता मला पश्चिमेला जायचे, किती वेळ लागेल मला. बस युटर्न मारला मागं झाला पश्चिम पुढे लगेच पूर्व. एवढंच अंतर आहे. एवढाच प्रवास आहे परमार्थामध्ये. जास्त आदपणे म्हणजे देवापासून लांब जाणे आणि काही न करणे, शांत बसणे आणि फक्त त्या स्वरूपाला जाणणं झाला परमार्थ. त्याला जास्त काय करावं लागत नाही. ले गणगोळ्या उघडावं लागत नाही, ले गावोगाव फिरावं लागत नाही, बिलकुल नाही. अशा
प्रकारच्या या जीवलोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताही पाण्यात प्रतिबिंबित पडल्यावर त्यात आहे असा भासतो, त्याप्रमाणे मी आहे सर्वत्र व्याप्त असून सर्वहून अलिप्त आहे. त्याच्यात असूनही त्याच्यापासून मी वेगळा आहे. जसं चंद्राचं प्रतिबिंब जरी पाण्यात पडलं तरी तर त्याला मूळबिंबाला काय फरक नाही. असे तू मला पहा, असं पहा, असं आपण जगात पाहायचं. गेलो समजा माहितीला जावंच लागलं, त्याच्या जनराटीप्रमाणे वागावंच लागलं. पण गेलो तरी समजायचं काय आलं नाही की गेलं नाही. ही ईडी रडतात रडू द्या, यांना आताच सांगून काय उपयोगाचं नाही. पण जर मोकळा वेळ भेटला आणि गेले कधी जर चहा पिऊन आले तर एवढी लाज धरायची का आपल्याला जे ज्ञान आहे ते त्याच्या डोक्यात घुसवायचा प्रयत्न करायचा. फुकट खाऊन कोणाचं यायचं नाही. आल्या त्यांनी जर आपल्याला काय दिलं तर आपण बी त्याला दिल्याशिवाय. बाबा म्हणतात ज्याच्या घरी चहा पिल ना, ज्याच्या घरी जाल उठाल बसाल चहा पाणी, तर त्याला 2 शब्द तुम्ही ज्ञानाचे देऊन या तर तुम्ही तया उतर राहील. एक भागवत सांगणार बघा, शुकमुनी पोपट धर्मराजाने केला होता. राजश्री यज्ञांच्या उष्टा पत्रावळ्या फेकल्या होत्या, तिथं पोपटाने अन्न खाल्लं होतं. तो शुकमुनी तर एवढंसं खाल्लं तर त्यांचा वंश बुडून देत नव्हता. त्या परीक्षितला भागवत सांगायला आला. हा त्याचा आशय साधू संतांचा. अर्जुना, स्फटिक मणी कुंकुमावर केशरावर ठेवला असता तो पाहणारा तांबडा रंगाचा आहे असा दिसतो, तथापि तो स्वरूपाने खरा किंवा तांबडा नव्हे. तसे तुम्ही आपण जरी देहात आलो तरी तसे नाहीच दाखवून जे नाही ते घेतले डोक्यावर नाचत बसलो नाही आपण. त्याप्रमाणे माझी अनादी पण नाहीसे होत नाही आणि माझे अक्रियत्व भंगत नाही, काहीच करत नाही. आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही, तुम्ही ऐकत नाही, एवढं कळालं पाहिजे. आपण काही कर्म करत असतो तर मी काहीच करत नाही, माझं काय कर्तृत्व आहे, मी काहीच करत नाही. तथापि उपाधी संबंधामुळे जो मी करता आहे भोगता आहे असे वाटते, ते मी केवळ त्याची भ्रांती आहे असे समज. जीवाला वाटत असेल मी अमुक करतोय तमुक करतोय, ही भ्रांती, ती भ्रांती गेली पाहिजे. आधी काय सांगावे, विशुद्ध असा जो मी आत्मा तो प्रकृतीशी म्हणजे देहाशी अनात्म्याशी तादात्म्य भ्रांतीने ऐक्य पाहून देहाधिकाचे जन्म मरणाधिक उपाधिगत धर्म बरेच आपल्या ठिकाणी मानून अपोधिक धर्मोघात आपल्याला बांधून घेतो. बळीच खेचून घेतोय आपल्याकडं. मी जन्माला आलो, मी मेलो, मी मरणार आहे, आणि मग ते बळीच जन्माचे फासे स्वतःच ओढून घेतो आणि बांधून घेतो स्वतःला. संत तसे नाही, गेले आशापाश, त्यांनी स्वतः त्या पाशातून स्वतः सुटलेले. नाथ महाराज हनुमंताचं उदाहरण, ब्रह्मपाश सुद्धा गुतत नव्हते, मी ब्रह्ममूर्ती आहे. ही बी जाणीव आहे ना, ही बी गदडेपणाची जाणीव आहे. हे तिसऱ्याने म्हणलेले हे ब्रह्ममूर्ती, ते बी कशाला, अज्ञानी लोकांना कळण्यासाठी. आपल्या गावात एखादा साधू आहे तो ब्रह्ममूर्ती आहे, आणि हे समाजाला कळण्यासाठी त्याच्या बाजूला फिरणारे एका साधारण ज्ञान झालेल्या माणसाला कळाल्यानंतर तो गावातल्या लोकांना सांगतो, ते बाबा आहेत ना, ते ब्रह्ममूर्ती आहेत बरं का. बाबाला खबर नाही आपल्याला ब्रह्ममूर्ती म्हणतात का बावळट म्हणतात. ती ब्रह्ममूर्ती असून तो सांगतो का, यांनी त्याच्या पायाला लागून स्वतःचा उद्धार करावा म्हणून. बाबाला खबरच नाही मी कोण आहे, असो ऐसा कोठे आठवत नाही. संसारिक दुःख बरेच आपण खेचून आणलेले, जाणीव करून घ्या. आता उघडी डोळे, जरी तुझा अद्याप न कळे आता तरी जागे व्हा. धर्म त्या भीष्माचार्य त्या कोणती धृतराष्ट्राची बायको, तिच्यासारखी पट्ट्या बांधून बळच घेऊ नका. उगत मोठ्या बाबाच्या माग फिरतो, तो बाबा लय मोठा, त्यांनी करोडीची बिल्डिंग बांधली, ते गेले डाबऱ्यातून तुम्हाला घेऊन जातील. तुमचं ज्ञान तुम्ही जागृत करून घ्या. पुन्हा या मनुष्य लोकात परत येणं होणार नाही आपलं. काय आयुष्य बरबाद करायचं. एका डॉक्टरकडून गुण नाही आलं तर त्या मूर्खाला बावळट म्हणून सोडून देतो, दुसरा डॉक्टर पाहतो ना, केवळ देहाचं रक्षण करण्यासाठी. पण ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायात सांगणार आहे, ज्याला आत्महिताची काळजी असेल, जो स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करत असेल, त्यांनी मात्र ही बंधनं सगळी जुगारून मूळ स्वरूपाला जाण्याचा पत्ता साधू शोधायचं ना आपलं हित प्राप्त करून घ्यायचं. ज्याप्रमाणे उदाहरण देतात, बळच का खेचून घ्यायचे, आपल्याला बांधून घेतो. मग मन श्रोताधिक 5 इंद्रिय मिळून एकत्र 6 वास्तविक प्रकृती कार्य असताना ती माझी आहेत असे म्हणून व्यापार करावयास प्रवृत्त होत असतो. मन आणि 10 इंद्रिय 5 इंद्रिय ती मी समजून आणि त्यांचे व्यापार ते प्रकृतीच आहे. तर तो म्हणतो आत्मा माझ आहे, तो जीव म्हणतो माझ आहे.
म्हणून व्यापार करायला प्रवृत्त असतो. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे स्वप्नात एखाद्या संन्यासाने आपणच आपले कुटुंब व्हावे आणि मग संसार थाटावा व त्या बायका पोरांच्या मोहाने सैरावैरा चहूकडे धावावे व संसारातील सुखदुःख भोगावे, त्याप्रमाणे मूळ आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपले स्वरूपही प्रकृती सारखेच आहे, देहचा आत्मा आहे असे मानून त्याच्या अनुरोधाने विषय उपर्जनात्मक तिचीच कार्य करून देहास बसतो. तो आत्मा केवढं मोठं नुकसान झालं. असं होत नाही तरी झालं. कोणाचं नुकसान झालं? कोण येत? आपण शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत आपण. पण आपण काय मळलेलो आहे. असा मळ नका लागून देऊ. जे आल्याचे फळ अंगी लागून. पण काय नाही समजून घेणार लोक, कळणार नाही. जरा विरळाचा असा असतो बरं का, तोच कळून घेतो. त्याला जाणीव झालेली असते, तो सुटण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपण फक्त ऐकत असतो आणि पुन्हा परत जो आहे तसं संसारामध्ये रत होतो. कारण का अजून आपले काही जन्म शिल्लक आहेत आणि पूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय त्याला मुक्ती मिळू शकत नाही. जेलच्या बाहेरनं चांगला वागतोय म्हणून जेलने काय केलं, त्याला जेलरने त्याला मॉनिटर बनवलं. त्या जेलमधला सगळेच अतिरेकी आहेत, सगळेच कारागृहामधले काय म्हणतात कैदी आहेत. पण त्याच्यातला हरिओम सारखा माणूस चांगला वागतो. मग त्याला जेवण खाऊन वाढायचं, यांच्यावर लक्ष ठेवायचं, हे काम दिलं. हा बी कैदीच. तसे कीर्तनकार बाबा बी हे बी काय कैदीच. फक्त ते यांच्यापेक्षा बरे आहेत जरा. त्यामुळे त्यांना त्या जेलमधल्या कैद्यांमधला जसा मॉनिटर तसा संसारातले आपण कैदी आणि आपल्यातले ते मॉनिटर आहेत फक्त. आणि मॉनिटर म्हणतो गप्प बसा, माझं ऐका, नाही तर मी कोणाला नाव सांगेन, जेलरला नाव सांगेल, शिक्षकाला नाव सांगेल. बस फक्त तो शिक्षकाच्या मर्जीत बसलाय म्हणून मॉनिटरचं शिक्षक ऐकतात. तो नुसतीच भीती दाखवतो, जा पाण्याची बाटली भरून घेऊन ये. नाही घेतलं तर मग जेलरला नाव सांगत. यांच्या आपल्या फायद्यासाठी, जा मी आलोय, मला न्यायला गाडी घेऊन स्टेशनला, नाहीतर मग जेलरला नाव सांगत. हे भीतीपोटी बाबाची सेवा करतात कितीतरी लोक. स्वच्छ मनाने नाही करत, कर्तव्य कर्म म्हणून नाही करत. नको, बाबाला नाही आणायला गेलो तर गाडीचं काहीतरी घोटाळा होईल, टायर पंक्चर होईल, त्यापेक्षा बाबाला आणून सोडू, मग आपलं काम करू. म्हणजे कहते सो करते नहीं मुंह के बोतला बात. हे काला मोल लेके जाएगा साहब जी के दरबार. इथं लय ढवळं पिवळं केलेलं वर गेला सगळा एकेकाचा हिसाब निघणार आहे. एकेकाला सोडणार नाही. बरं जसा शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र अमिताभ बच्चननी सांगितलं, चुन चुन के मारना एक एक को, तसं चुन चुन के मारेगा, छोडेगा नाही. हा चाबूक नाही मारणार. त्याप्रमाणे मूळ आत्मस्वरूपाची विस्मृती झाली. आत्मा हा आपले स्वरूपही प्रकृती सारखे आहे, देहचा आत्मा आहे असे मानून तिच्याच अनुरोधाने विषय उपर्जनात्मक तिचीच कार्य करून देहास बसतो. जीवात्मा हा मनरूपी रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाच्या द्वाराने शरीराबाहेर निघतो. कशावर आरूढ झालाय? मनाच्या ठिकाणी. आणि एखाद्या श्रवणाच्या ठिकाणी ऐकलो, तिथं खूप चांगली वस्तू मिळते बरं का, खूप चांगलं आहे, सोपं आहे, फुकट आहे का, लगेच हा पायाला ऑर्डर देतो, चलो भागो उधर. ऐकलं ती लगेच विषय मिळवण्यासाठी मग रूप डोळ्यांनी पाहणार, हो खरंच चांगली, घ्यायलाच पाहिजे. अशा प्रकारे तो गुंतत जातो. का सांगतात, जीवात्मा हा मनरूपी रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियांच्या द्वाराने शरीराबाहेर निघतो व मग शब्द विषय रूपी रानात प्रवेश व संचार करतो. कोणी सांगितलेलं असतं त्याचं ऐकत जातो. जीवात्मा प्रकृतीच्या लगाम हातात धरून त्वचेच्या द्वाराने रोखाने वळवून स्पर्श विषय घोर वनात जातो. एखाद्या वेळेस नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूपविषयाच्या डोंगरात स्वच्छंदाने हवा तसा हिंडतो. किंवा हे सुगटा जिभेच्या द्वारा बाहेर पडून रस विषयाच्या गुहेत हिंडतो. रसाची दरी पोट भरावास लागतो. किंवा माझा अंश जो हा जीव तो नाकाच्या द्वाराने बाहेर निघतो व मग गंध विषयाची भयंकर अरण्य ओलांडतात. याप्रमाणे देहस्मृतीचा जो जीव तो इंद्रिय व त्याची सत्ताधारी अध्यक्ष जे मन ते हाताशी धरून पंच इंद्रियाच्या शब्द विषय शब्दाधिक विषय समुदायाचा उपभोग घेतो. कशी घसरण होती आणि तो शुद्ध चैतन्य कसं जीवात्मा होतो, जन्म मरणाला कसं कारण होतं ते सांगतात. पण जीवाचे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते जेव्हा तो जीव प्राक्य कर्मानुसार एखाद्या स्थूल शरीरात प्रवेश करतो. हे आज आपण भोगत असं ना सुख किंवा दुःख, ही मागील कर्माची फळं भोगतोय, त्याच्यावरून कळून घ्यायचं आपण
आज जर आपल्याला लय यातना दुःख होत असेल समजायचं काल काय लायकीचे होतो आपण, काय धंदे उद्योग धंदे करून आलेले, पण देवाच्या मनात बसलो, पाप पुण्य जरा समान झालं म्हणून म्हणले पाठवा या गदड्याला एकदा, जमले तर जमली गेम, सुटला तर सुटला. भोगे जाणू येते मागील ते कर्म मागे. हा झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगी जाणीजे मागील केले कर्म. मागच्या कर्म आत्ताच्या याच्यावरून कळायचं आपली काय कोणच्या कॅरेक्टर क्वालिटीची होतो आपण. मला आता तरी सुधारायचं आपण. एखाद्या स्थूल शरीरात प्रवेश करतो त्यावेळेला कळतं हा कोणत्या क्वालिटीचा माग कर्म केलेले असतील. ज्याप्रमाणे एखाद्या ऐश्वर्य संपन्न विलासी पुरुषाचे महत्व तेव्हाच ओळखण्याजोगे दृष्टी पडते की जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध राजनगरात किंवा राजवाड्यात राहावयास येतो. त्यावेळेसच जीवाच्या कर्तृत्व अहंकाराची वाढ किंवा विषय व इंद्रिय यांची धुमाकूळ स्पष्ट दिसण्यात येते. ज्यावेळेस जीव एखादा स्थूल देह धारण करतो अथवा जीव एका शरीरात टाकतो तेव्हा जीव आपल्याबरोबर नेहमी असणारे मन, इंद्रियांचा ताफा समुदाय ही आपली संपत्ती त्या शरीरातून काढून आपल्याबरोबर घेऊन अन्य शरीरात जात असतो. त्यामुळे मागचे त्याचे जे संस्कार आहेत ना ते तिथं लगेच दुकान मांडतो. इथून जरी बोजा बिस्तारा बांधून निघाले चाललो मुंबई सोडून, इथून सगळं टाकलं याच्यामध्ये टेम्पोमध्ये सामान, तर गावाला गेला का तिथं लगेच दुकान मांडलं. हा तसे फिरते दुकानदार जे आपण ते गावातले जसे फिरते दुकानदार तसे आपण सगळे फिरते दुकानदार. आजच्या आपण आहे तर उद्या कोणत्या योनीला जाऊ, कोणत्या घरात जाऊ, कशासाठी जाऊ काय सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास माघारा लावल्यावर जाताना नुसता जात नाही तर तो त्याचा अपमान करणाऱ्या यजमानाची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो. किंवा दोऱ्या काढून घेतल्यावर कळसूत्री बाहुल्याची गती घेऊन जातात, त्यामुळे त्याचा तो खेळ नाहीसा होतो. अथवा सूर्य मावळला असता तो लोकांच्या दृष्टीही आपल्याबरोबर घेऊन जातो. फार काय सांगावे. वारास ज्याप्रमाणे आपल्याबरोबर पुष्पातील सुवासही घेऊन जातो त्याप्रमाणे हे धनंजया देह राज जो जीव तो जेव्हा या देहाला सोडून जातो तेव्हा तो आपल्याबरोबर 5 ज्ञानेंद्रिय व 6वे मन यांनाही नेत असतो. म्हणून आता तरी आपण जाऊ दे गेलं काय झालं ते, आता मात्र ज्ञानेश्वरी रोज वाचा. टीव्ही पाहायचंच असेल तर चांगले चॅनेल ते पहा. पुन्हा आता आपल्याला ही संधी नाही आणि आपल्याला हे सांगायला टाइम नसणार प्रत्येकाला, कारण प्रत्येक जण गुंतलेले आहेत कुठं तरी. तर आता असं ठरवायचं आपल्याला, आतापर्यंत झालं ते झालं पण आता पुन्हा जन्माला यायचं नाही. अशीच कर्म करायची. जी सूक्ष्म वासना राहणार जन्म घेणे लागे, जी आतमध्ये त्याच्यामध्ये राहणार त्या जन्माला जाणार. मग आता आपण पाहायचं नाही तर हे सगळं व्हावं लागेल. मग या लोकात अथवा स्वर्ग लोकात ज्या ज्या ठिकाणी तो जीव ज्या ज्या देहाचा अंगीकार करील त्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी मनाधिकास इंद्रियांचा पुन्हा तसाच ऐस पैस पसारा घालतो. तिकडे जाऊन पुन्हा दुकान तसंच मांडतो. अर्जुना दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजास नाहीसा होतो तसा तो फिरवून लावला असता आपल्या तेजास लावलेल्या ठिकाणी तसाच पूर्वीसारखा प्रकाशतो. आता दिवा बंद केला अंधार झाला आणि पुन्हा लावला, इथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावला का तसा आहे तसा प्रकाश तसा दुसऱ्या युनिट गेला तर तिथं तसाच पसारा मांडतो. बरं एवढं लक्षात ठेवा, काय माणसाच्या जीवनीला जाऊन पसारा मांडता येतो असं नाही. कुत्र्याच्या युनिट बी पसारा मांडता येतो, डुकराच्या युनिट बी पसारा मांडता येतो. तर अर्जुना अशा प्रकारच्या व्यवहारात अविचारी लोकांच्या दृष्टीला पुढे सांगितल्याप्रमाणे एवढे ते वाटू लागते की आत्माच या देहाला जन्मास आला आणि या आत्म्याने विषयाचा उपभोग घेतला अथवा तो आत्मा देह सोडून गेला असं कोणाला वाटतं? अविचारी लोकांना. ही दशक्रियेला प्रवचनाला ओळी घ्यायची. अविचारी लोकांना वाटतं आत्मा जन्माला आला, आत्मा देह टाकून गेला, आत्म्याने सुखदुःख उपभोगली आणि आत्माच हा देह सोडून गेला, मरण पावला, हेच खरे असे मानतात. कोण? अविचारी लोक म्हणतात, असं मानतात. बाबा जरी म्हणत असेल पोरावं माझं काही खरं नाही, तरी बाबा कोण? विचारी का अविचारी? मग हो, कोणत्या स्वामीचं माझं आता नाव लक्षात येत नाही, ते स्वामी गलीत गात्र पडले आणि शेवटच्या अंतिम क्षणची वाट पाहत होते. मग सगळे त्यांचे शिष्य लोक आले बाजूला आणि विचारायला लागले, बाबा तुम्हाला खूप त्रास होतो का? बाबा आणू का डॉक्टर? तुम्हाला खूप त्रास होतो का? म्हणले गदड्या, आयुष्यभर मी तुम्हाला काय सांगितलं? मी देह आहे का आत्मा आहे?
म्हणजे जाता जाता माझ्या डोक्यात झाला मला लय त्रास होतोय. त्रास कशाला होणार आहे? शरीराला बी नाही, ते बी जोड आहे. मनाचे भाव धर्म आहेत, चांगलं वाईट वगैरे. शरीर बी जोड आहे. शरीराला जर ताप होत असता तर मेल्यावर जर त्याला सरणात घातल्यावर शरीर म्हणलं असतं बाजलं नका नका मला बाहेर काढा. शरीर सुद्धा मला देह धर्मात घालता, मनाच्या धर्मात घालता. नाही नाही बाबा, चला एक खोल टाकून गेला तरी त्याच्यामधून त्याचा काही नाश होत नाही. अशा प्रकारचं ज्ञानी लोकांचं संबंध आहे. ज्ञानी लोक म्हणून घाबरत नाही, सत्य ओळखायला घाबरत नाहीत का? मला थोडी मारण आहे, मी अमर आहे. मारलं तर माझ्या शरीराला मारतील. आणि शरीर सुद्धा मरणार आहे का? शरीराचा फक्त आकार, मडकं फुटलं म्हणजे फक्त आकाराचा नाश झाला, मातीचा सुद्धा नाश नाही. इथं कशाचाच नाश होत नाही. म्हणून हे भंगारवाले सगळे सकाळी जे भंगारवाले नाही कचरा गोळा करणारे, तुम्ही टाकून दिलेल्या पिशव्या कचरा डबा जाऊन करतात. तुमच्या दृष्टीने तो कचरा आहे, पण त्यांच्या दृष्टीने त्यांचा त्याच्यावर प्रपंच चालू आहे. कारण इथं कोणतीच वस्तू टाकाऊ नाही, कशाचाच नाश होत नाही. तर आत्म्याचा होईल का? जड वस्तूचा नाही होता, आत्म्याच होईल? नाही होणार. हे लोखंड भिजून 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 झिजलं तरी याचं काय होतंय? पाणी होऊन पुन्हा जात आहे पृथ्वीमध्ये आणि परत लोखंडाच्या स्वरूपाने वेगवेगळं राहत. हे बी सांगा, हे बी बघा भंगारवाले परत एक लोखंडाच्या बरोबर ते चुंबक घेऊन रस्सी घेऊन चाललेले असं ओढत ओढत काय सगळे खेळे वेळे त्याला परत लागत जातात. तुम्ही दिलेले टाकून व्यर्थ वस्तू त्या सुद्धा उपयोगात उपजन आणि नासे हे मायावशी दिसते. एरवी तत्वता वस्तू जे असते ते अविनाशी असं ज्ञानी लोक समजतात आणि अज्ञानी लोक समजतात आत्मा मेला, भोग भोगले, संपलं. परंतु मोजका देह परिच्छिन्न उत्पन्न होऊन त्या वलनात्मकतेने चेतना दिसू लागली की त्यावर आत्मा जन्माला आल्या असे म्हणतात. पोरग जन्माला आलं आणि हातपाय हलवायला लागलं, हलवायला लागला, हा देह आत्मा झाला. देहालाच आत्मा समजताना हालचाल करायला लागल्या. हालते कोण? चेतना. त्याला हे शरीर कोणाचे असते? सत्तेलाच ओळखलं नाही, अख्ख्या दुनियाला ओळखलं. आता कोणाची सत्ता, कोण कोणत्या पार्टीत गेला, कोणत्या पार्टीतून कोण आला, कोणाचं सीट, कोण तिकीट राहिला उभा, कोण निवडून येतील, बघा ना किती चर्चा करतील मोकळ्या. कोण? ज्याच्या गळ्यात माळा आहेत ते. त्यांनी हे प्रश्न करावा असं निवृत्ती महाराजांनी सांगितलं. निवृत्ती महाराजांच्या कीर्तनात एक म्हणला सीमा प्रश्न कधी सुटायचा. ऐकले ना निवृत्ती महाराजांचं कीर्तन? काय उत्तर आहे त्याच्यात? तुझा प्रश्न सोडव गधड्या, तो सुटणारच आहे. तुझा प्रश्न सोडव पाहिला, ते ज्ञान करून घ्यायचं. त्याचप्रमाणे हे सुभद्रापती त्या चेतनेच्या संगतीने इंद्रिय आपापले विशेष सेवनात्मक व्यवहार करू लागले असता जीव उपभोग घेतो असे सामान्य लोक म्हणतात. दिसतं तसं, बाबाजी म्हणतात दिसतंय तसं, पण तसं नाही. अरे नंतर भोगशील होऊन भोग घेणे आपोआप राहिलं, चेतना दिसत नाही. त्यावेळी जीवात्मा गेला असा एकच बोबाटा करीत बसतात. गेला गेला, फोन करा, गेला बोलवा याला आता. काय वेडेपणा हा, अरे रे, अरे बाप. मेलं ओरडत बसतात, काय वेडेपणा हा, अरे रे. झाड हलत असलेले पाहावे म्हणजे वारा वाहतो आहे असे मानावे, आणि ज्या ठिकाणी वृक्षच नाही त्या ठिकाणी तो वारा मुळीच नाही असे समजावे. काय म्हणजे याचा देह हलत नाही म्हणून चैतन्य नाही म्हणायचं का? आणि जिथं देह नाही म्हणून भरला गंधात उरे दिसे. बाबा म्हणे भरून पुरून उरलेला आहे तो, एवढा ओतप्रोत गंधात भरलेला आहे. अजून काय दृष्टांत सांगायचं? तरी दशकिरीला प्रवचन चालू आहे, ती हीच गेला, वाईट झालं, असं नाही झालं पाहिजे. काय नको कळायला? अरे मरे एक त्याचा दुजा शोक वाईन अकस्मात पुढे तू मरणार आहे, मग तुझं तरी बंदोबस्त करू. तो मेला, वाईट झालं, पण तू नको मरू. अगा मर हा बोलू न साथीन मरावे तर लागती. आणि मग रडत बसतात. हे की जात आहे गिनती गैवसपणे अज्ञानी लोक ते नाही पाहत. मर म्हणलं तर हा राग येतो आणि मरावं तर लागणार आहे. मग हातातलं आयुष्य चाललंय त्याचा विचार करत नाही. किंवा आरसा समोर ठेवावा. काय उदाहरण द्यावं माऊलींनी बाबा? याच्या पलीकडे माऊली सांगू शकत नाही. एवढं सांगून जर कळत नाही तर समजायचं. अमृत आवडत नाही म्हणजे समजायचं मृत्यू 101% जवळून ठेपलेला आहे. अमृत आवडत नाही म्हणून काय माऊली सांगतात पहा. दुसरा दृष्टांत, आरसा समोर ठेवावा आणि आपले प्रतिबिंब त्यात पाहावे, तेव्हाच आपण निर्माण झालो असे मानावे. देहात आलो तेव्हाच आपण आलो, आरशात दिसलो तेव्हा जन्माला आलो आणि आरशातून बाजूला गेलो नाही. एवढे का? एवढेच का? अरे येडेच आहेत तुम्ही.
फक्त तुम्ही दृष्टांतच घेऊन पळत सुटले ना, त्यातला सिद्धांत कळून घेतला का? देहात असलो तो किती बाबांनी वाक्य सांग. जर एखाद्याचा हात तुटला तरी तो म्हणत नाही मी तुटलो, काय म्हणतो? माझा हात तुटला, मी आणि हात वेगळा आहे. माझी गाडी बंद पडली म्हणजे मी बंद पडलो. हात तुटला तरी माणूस मरत नाही. मग त्याला तो म्हणून ना, बा आठवलं म्हणून सांगतो, घाडगे बाबांची सगळे श्रीपाद बाबांची भेट झाली. आणि घाडगे बाबा मारकरी होतेच थोडे, पण त्यांचं याच्यामध्ये प्रीमियर मध्ये असताना 4 बोटं गेलेलीत बघा, एकच अंगठा आहे. 4 बोटच गेलीत ना, हा बस एकच अंगठा आहे. आणि ते रडायचे, ऐन तारुण्यामध्ये गेलो, कसा माझा प्रपंच चालणार. आणि त्याच वेळेला बाबांची भेट झाली. बाबांनी नेमकं त्यांना विचारलं कसं काय, ते सांगायला लागले, बघा ना बाबा असं. अहो म्हणले, बोट तुटली म्हणजे तुम्ही तुटलेत का? हे काहीच नाही झालं. बोट तुटली म्हणजे तुम्ही तुटले का? हात तुटला म्हणजे तुम्ही तुटले का? तुम्ही त्याच्यापासून वेगळे आहेत. तुम्ही शुद्ध चैतन्य, तुमचं काहीच नुकसान झालेलं नाही. काय कमाल आहे म्हणले. सगळे यायचं ते म्हणले वाईट झालं. बाबा म्हणतात काहीच नाही झालं. हे साधूचं उरफाट बोलणं आहे. आणि ते उरफाट बोलणं ज्याला कळल त्याचा बेडा पार आहे. बोलताना असं वाटेल सोयीचं आहे आपल्याला, पण त्यांचं उरफाट बोलणार. ते आपल्याला असं नाही म्हणणार. जसे सगळे नातेवाईक आलं म्हणतील वाईट झालं, बरं झालं, मोकळं झालं. मी म्हणतो आमच्या जवळच्या अत्यंत 2 उदाहरणं अशी झाली. त्या दोन्ही बायकांना मी सांगितलं बरं झालं उली सुटली तू तडाख्यातून. काय हे असं लोकांचं हे करत बसायचं, त्यांच्यामुळे आपला आत्मघात होणार आहे, नाश होणार आहे. काय वेडेपणा हा. झाडावर हलत असले तर म्हणजे वारा पाहतो, दुसरा दृष्टांत देतात. आरसा समोर ठेवला म्हणजे प्रतिबिंब त्यात पाहिजे, तेव्हा आपण निर्माण झालो असे मानाय. त्याच्या आधी नव्हतो का? आला अशी कोठोन्या. तुझी आई होती तर आम्ही तेव्हा कुठे होता चक्रपाणी? आरसा समोर होता तेव्हा तू त्याच्या अगोदर कुठे होता? तुझा बाप होता बाळ तेव्हा कुठे खंटलास काळ, तेव्हा कुठे होता? आणि या युक्तीचं उत्तर तुकवरांनी उत्तर देऊन टाकलो. आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही हे या मंडळींच्या अगोदरचे, हे आमच्या अलीकडचे. हा बाबा धारिष्ट तुकाराम महाराजांचं उगाच नाही. तुकाराम महाराजांना लोकांनी विरोध केला. येडा तुक्या, त्याला बाजूला टाका वाळीत. ते म्हणजे राम तो कालचा, रामकृष्ण हरिद्या सोडून राम तो कालचा, पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्मा. राम कालचा म्हणायला तू कधी का रे? आम्ही त्यांच्या अगोदरचे. खरं हा तुका चालला वैकुंठाला म्हणतो लोकांना कोण येते पुढं? तुम्ही ज्ञानेश्वरीला चला म्हणता, येतेच काय गदडी? येत नाही येणार. कर्म अनुकूल नाही, वाईट म्हणण्याचं कारण नाही त्यांना. रामकालचा पुत्र जसं कसं तुकाराम महाराजांना. आता लोक म्हणतात तुकाराम महाराज. आता प्रत्यक्ष तुकाराम महाराज आता जरी येऊन सांगायला लागले ना, हे शाळे ऐकायचे नाही. म्हणते महाराज तुम्ही ग बसा, आताच बदललेलं आहे जग, आता कलियुग आहे. अरे ते म्हणतील गाड्या मी बी कलियुगात होतो. ते म्हणतील हे मॉडर्न कलियुग आहे. असे आहे ते डॅम्बिसे. त्याच्या आधी नव्हतो का आरशाच्या अगोदर? अथवा तो आरसा बाजूला केल्यावर प्रतिबिंबाचा लोप झाला म्हणजे मग आपण स्वतः जगातून नाहीसे झालो असा निश्चय करावा का? जाऊ दे, आपल्याला कळावं, बाकीच्यांना नाही कळावं. आपण मरणारे नाहीत. आम्ही जन्माला आलो नाही, मरणार नाही. तुम्हाला कोणी विचारलं ना उलटीच उत्तर द्यायची. तुमचं वय काय? माझं वय हिसाबात नाही बसवायचं तुझ्या. तुमचा जन्म कधी झाला? मी अजन्म आहे, जन्मच नाही झाला माझा. ते म्हणे हे चक्कर झालं काय? तुमची उत्तरं परफेक्ट असली बाहेर तर ते ताळ्यावर येईल. ते म्हणून याच्या बोलण्यात काहीतरी दम आहे, जर ज्ञानी असेल तर. आता बाबाला जर हौशी 51 साजरी करायची तर ती खालची शेळमट काय करतील? येतील एक मिठाईचा पुडा घेऊन येईल, नाही तर लयच पैशावाला असेल तर येईल 500च्या नोटीचा हाराचा गजरा घेऊन. हे गजरे लोक आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा धर्म धाब्यावर बसवला यांनी. आणि आपल्याला तरी काय करायचे? बाबा म्हणले आपण बी असलेच, काय करायचं आपल्याला? धर्माचं कोणाला पडलंय? बाकी स्वतःच्या आम करा, जीव घ्यायला उठत. गुरु नाही पाहणार, बाबा नाही पाहणार, कीर्तनकार नाही पाहणार, भाऊ नाही पाहणार, आई नाही पाहणार, बाप नाही पाहणार, अहमसाठी स्वतःच्या. पण धर्माबद्दल कोणाला पडलेली नाही. वास्तविक विचाराने शब्द, वास्तविक तात्विक विचाराने शब्द हा जरी खरोखर आकाशाचा गुण आहे तरी पण तो आकाशात होणारा गडगडाट मेघापासून होतो असा लोक त्या मेघाच्याच कपाळे आरोप करतात. दुसरा बोलतोय म्हणतात शब्द हा कोणाचा आहे? आकाशाचा आहे. अथवा
ढग वेगाने इकडून तिकडून जाऊ लागले, म्हणजे त्यातून दिसणारा चंद्र जरी स्थिर आहे तरी तोच वेगाने धावतो आहे, असा लोक चंद्रावर आरोप करतात. त्याप्रमाणे मोहाने आंधळे झालेले लोक देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, पण त्याचा आत्मसत्तेवर आरोप करून आत्माच उत्पन्न होतो आणि नाहीसा होतो असा भ्रमात्मक निश्चय करतात. कोणते लोक? मोहाने आंधळे झालेले लोक. तुकोबरायांचं प्रमाण मदने बाबांच्या मुखात असते नेहमी. आंधळी ती तुका म्हणे संसारी, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखीला पा. परमात्म्यानं पाहिलं नाही ती सगळे आंधळी, डोळे असून पण. खरे पाहिले तरी या व्यवहारात आत्मा तत्वानी, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा ब्रह्मरूप निर्विकार असा आहे. पाहावा, कर्तृत्व भोक्तृत्व जन्म हे आपण पाहायचं. वास्तविक आत्मा ब्रह्म रूप निर्विकार आहे असं पाहावा. कर्तृत्व भोक्तृत्व जन्म मरण हे धर्म स्थूल सूक्ष्म देहाचे आहेत असे पाहणारे विचारवान निराळेच आहेत असे समज. विरळ आहे कोणी. आपण त्याच्यात बसलो तर भाग्यवान. आपल्याला मात्र मार्ग सापडलेला आहे, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ घन मेघ माला दाटून आल्यावर तरी त्यास भेदून त्यातून सूर्याची अनुकुचदार प्रखर किरणे बाहेर आल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे ज्याची नेत्रदृष्टी देहात्मक खोळ दिसत असू नये ज्ञान प्रकाशाच्या साह्याने त्या देह आकारावर थांबत नाही, तर देहाचा निराश करून अधिष्ठान आपल्याला जाणत असते. काय माऊलींनी कुठून कुठून दृष्टांत शोधून आणले. सूर्य उगवला आणि खूप पावसाळ्यात मेघ आले तरी सूर्य उगवलेला झाकून राहत नाही. झाकूनही अजून एक प्रमाणे बघा, असा हाताने झाकून सुद्धा सूर्य झाकू शकत नाही. तसं एवढे मेघ दाटून आले, अख्खं काळोख झालेलं आहे तरी सूर्य उगवलेला दिसतो आणि ते सूर्य आहे असं अस्तित्व पाहतोच आपण आहेच. तसा देहाच्या मन बुद्धी विषय याचा सगळ्याचा जरी त्याच्यावर लोभ झाला तरी त्याची दृष्टी अशी आहे जसे ढग भेदून सूर्य उगवलेला आहे, उगवलाय आज सूर्य. जरी ढग आलेत म्हणून सूर्य दिसत नाही, पण सूर्य उगवलेला आहे हे जसं तो जाणतो तसे या देहात असून तो म्हणतो आत्मा मात्र असा आहे. तो आत्म्यालाच पाहतो, या उपाधी माझी. तशाच प्रकारची ओळ आहे बघा. तर देहाचा निराश करून 82 क्रमांकाची ओळ बघा. तेथ आत्म्याच्या ठाई देखीचे देहीचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आना हाती अशी किरकोळ आहे. देहाच्या ठिकाणी आत्मा आत्म्याच्या ठिकाणी. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहाचे निखोळे. देहाची खोळ बघत नाही ज्ञानी माणूस. त्या देहाच्या आतमध्ये खोळीच्या आतमध्ये काय आहे ते पाहतो. त्याच्याकडे तो चाकू आहे. जसं गव्हाचं पोत आहे का बाजरीचं पोत आहे बघणार कसं किराणा मालाकडं असतं ते कसा गज घालतो आणि बाहेर काढतो, अरे इथं बाजरी आहे. तसा तो ज्ञानी माणसाकडे हत्यारे तो घस घुसून बाहेर काढतो, अरे हे तर आत्मचैतन्य. सूर्यरश्मी आणि याळे जिष्मी जैसे. सगळे जरी ढग आले तरी सूर्यप्रकाश झाकू शकत नाही. तो जसा दिसतो तसा त्याप्रमाणे तो 84-85 ओळ कारण आकाश आकाशाच्या जागी आहे व हे जे समुद्रात भासते ते त्याचे प्रतिबिंब मिथ्य आहे. त्याप्रमाणे आत्मा देह उपाधीत सापडल्यामुळे करता भोगता आहे असा दिसला तरी तो ज्ञानी आत्मा देहाहून भिन्न कर्तृत्व रूपाने आहे असे समजतात. 15वा अध्यायासाठी वाचायचं. हे सगळं निवाडा होणार. एवढं डोक्यात ठेवायचं आपण जेवढ्या वेळेला राहील तेवढ्या वेळेपर्यंत. बस काही झालं तर भांडणं हो तंड हो चांगलं प्रेम मिळू दुःख मिळू क्लेश होतो नाना परी तरी सुद्धा एकच पाहायचं, एक शुद्ध चैतन्य पाहायचं. बस थोडं लेट होईल कळलं आपल्याला. लेट करून ते आपल्या जरा प्रत्येकाला मी बी त्याच्यातच आहे, पण तरी पण नंतर तरी संततेचे विवेक हसणे ते जाऊ दे बाबा चैतन्याचं चाललंय काय इथं दोन आहे काय डोक्यातच घ्यायचं नाही. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची लगबग चंचलता खळखळाच्या वाहत्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे ओळखून चांदणी चंद्राचे ठिकाणी जसे स्वस्थ स्थिर आहे असे पहावे. पाणी खळखळ वाहते, चंद्राचं टिपूर चांदणं जरी पाण्यात पडलं तर ते काय खळखळ पळत ते वरती स्थिर आहे. किंवा डबक्यात पाणी साचल्यावर त्यात सूर्य प्रतिबिंब दिसते व तेच पाणी आटल्यावर ते दिसत नाही. डबके पाण्याने भरते व कोरडे होते परंतु सूर्य आपल्या ठिकाणी तसाच असतो. त्याप्रमाणे उत्पन्न व नाहीसा होत असताना
त्याचबरोबर मी उत्पन्न होत नाही व मरत नाही, त्यात मी अविनाशी आहे, तसाच आहे, अशा दृष्टीने ते ज्ञानी मला पाहतात. डबक्यातलं पाणी आटलं तरी सूर्य आटला नाही, आणि जरी डबक्यात दिसत असला तरी तसा देहात आत्मा असला तरी तो नाश पावत नाही, असला तरी देह एवढा होत नाही. सूर्य ते तेवढ्या डबक्यात पडला तेवढा सूर्य नाही. मातीचे घट अथवा मठ हे तयार केले व नंतर पुन्हा जरी ते मोडून टाकले तरी पण त्या घट मठात दिसणारी आकाश हे न होता न मोडता जसेच्या तसे कायम असते. याच्यासाठी काल्याला मडकय आणि मैतीला सुद्धा. आणि ते मडकं एकदा का फुटलं ना का मग मग आनंद, मग कृष्णाच्या लीला आहे. तिथून पुढं आपला देह तादात्म्य भाव तुटला ना, मग तिथून पुढे जे बी तुमचं व्यवहार होणार आहेत ना त्या कृष्णाच्या लीला असणार आहे. तुम्ही आनंदाने पाहणार, अरे बापरे असं, अरे बापरे तसं, अरे रे असं झालं. बस काल कधी माठ फुटल्यानंतर, देहबुद्धी फुटल्यानंतर. माठ जरी फुटला तर आकाश मात्र काही फुटत नाही. तद्वत आत्म्याला पाहवे. त्याप्रमाणे अखंड ऐक्यरस त्रिकालाबाधित जी आत्मसत्ता, त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने कल्पलेले हे देहच उत्पन्न होतात व जातात, नाश पावतात, असे ते ज्ञानी स्पष्ट अगदी पक्के समजतात. अज्ञानामुळे येणं जाणं घडतंय, वास्तविक नाही. आत्मचैतन्य हे वाढत नाही व ओहोटही पावत नाही. कोणाकरवी चेष्टा करवीत नाही व स्वतः कर्म करीतही नाही. असे ज्यांना निसंदेह यथार्थ आत्मज्ञान झाले तेच जाणतात. याशिवाय व्यावहारिक ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. बुद्धी एकंदर परमाणूचा झाडा हिशोब देईल व सकळ शास्त्रातील सार सर्वस्व जाणण्यात निपुण होईल. परंतु इतका ज्ञान संपन्न होऊनही जर त्याच्या मनात ज्ञानफल पोषक वैराग्याचा प्रवेश लेश जिव्हाळा नसेल तर सर्व व्यापक सर्वांत अंतर्यामी असा जो मी त्या माझ्याशी अशा विद्वत्तेने भेट आत्मतत्वाने प्राप्ती त्याला होणार नाही. काय म्हणून नाही, सगळं जाणलं त्यांनी, सगळं त्याला ज्ञान झालं, पण आत्मा भेटणार नाही. आणि आत्मा कुठे आहे? कीर्तनकार बाबा म्हणतात आत्मा भेटणं, देव भेटणं एवढं सोपं आहे का? आम्ही एवढे दिवस फिरतोय, आम्हाला का नाही भेटत? त्याचं उत्तर दिलेले 90 91 391 आणि ज्ञान अपैते होईल. 4 नंबर प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. सगळं प्रज्ञा परमाणु उगाना देईल. तुमची बुद्धी एवढी मास्टर होईल का पृथ्वीचे धुलिकण एक एक मोजू शकता. सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व. आता या शास्त्रात काय सांगितलं, त्या शास्त्रात काय सांगितलं, हे सगळं कळल. परी उत्पत्ती यायची जरी विरक्ती न गे मानसी, या संसाराबद्दल विरक्ती निर्माण नाही होणार. म्हणजे मृगजळ याच्या पाठीमागं काय पळायचं, एक लटक आहे खोटं याच्या पाठीमागं काय पळायचं, अशी भावना जोपर्यंत होत नाही, जीवनात धडधडीत वैराग्य निर्माण होत नाही, तोपर्यंत सर्वात्मक मध्ये ईश्वराची भेटी न व्हायची का? सगळ्यांमध्ये चैतन्य परमात्मा उत्स्फूर्त भरलेलं आहे, कळणारच नाही. कारण माझं तुझं जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत माझं तुझं राहणार, ते भांडण राहणार आहे, ते मी माझं राहणार आहे. मी आता एवढंच आहे की महाराज लोकांचीच भांडण आहेत म्हणलं, वैराग्य झाले का? हे नाशक आहे असं पाहिलं, नाशक आहे. आणि ज्यावेळेला हे नाशक आहे त्यावेळेला कळ सुरुवात बघा झाली होती इथून. कुत्र उलटी करून गेलं, मग त्या उलटीकडे जसं पाहत नाही कुत्र्याने केलेल्या उलटीकडे माणूस, त्याप्रमाणे संसार आणि स्वर्ग हे ओकलेल्या कुत्र्याच्या उलटीप्रमाणे असं मानतो. त्यावेळेला ते ज्ञान त्याला तिथं ठसलं जातं. आत्मज्ञान प्राप्त झालं, शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण हातात वैराग्याचं बळ पाहिजे ते शस्त्र हलवण्यासाठी, तर तो या संसार वृक्षाला उपटून फेकून देऊ शकतो. आणि जर वैराग्य नसेल तर मात्र हे संसार वृक्ष त्याच्यासाठी खरा आहे, कारण हा खरा समजूनच त्याच्याशी वावरतो ना. अशा विद्वत्तेच्या जोरावर ते म्हणतात, ज्ञानफलक पोषक वैराग्याचा प्रवेश लेश जिव्हाळा नसेल तर सर्व व्यापक सर्वांत अंतर्यामी असा जो मी त्या माझ्याशी अशा विद्वत्तेने भेट आत्मतत्वानी प्राप्ती होणार नाही. त्या वाचून विचाराने किती तोंड भरलेले असू द्या, बोलण्यात लय पोपट, लय गोड बोलणार, भक्ती रसातलं सगळं सांगणार, त्याप्रमाणे विचाराने किती तोंड भरलेले असते ना का, प्रश्नचिन्ह, सर्व शास्त्रे मुखोद्गत असे ना का, पण तसे असूनही अंतःकरणात जर विषयांना चिंतन रूपाने आश्रय असेल तर अर्जुना खच्चित त्याला मी निश्चय करून आत्मतत्वाने सापडणार नाही. अरे असे पहा, स्वप्नात सर्व ग्रंथ जरी मुखोद्गत बरळले, काही माऊलीचं म्हणणे, यांचं सगळ्यांचं वाचन कसं चाललंय,
स्वप्नात वाचतात हे ग्रंथ, जागृतीत अजून एकानी ग्रंथ वाचला नाही. आहे टाइम कोणाकडे जागृतीत वाचायला? आपल्याकडे असूनही कुठं आपल्याला टाइम आहे पाहायला त्याच्याकडे? कारण स्वप्नात झोपलेले. स्वप्नात सर्व ग्रंथ जरी मुखोत्पत्तीने बरळले तरी त्या योगाने संसार बंधन तुटेल का? या बरळण्याने संसार तुटेल का? नसलेला संसार यांच्या उरावर बसणार ग्रंथ वाचून सुद्धा, कारण बरळलेलेच. आणि बघा ना, यांचं ग्रंथ मुखोद्वत तरी माऊली म्हणतात बरळणे, आणि तुकाराम महाराज म्हणतात बोलो जाता बरळ. ज्ञानी माणूस झाला, साधूचा अंकित झाला तर तो बोलो जाता बरळ करीशी नीट, तो बरळला ना. तुम्ही जाताना म्हणले अहो इथं पूर्वी या गणपती मंदिरच्या बाजूला खंडोबाचं मंदिर होतं, हे तुम्ही झोपत बोलले, तरी देवाला खंडोबाचं मंदिर लगेच तयार करायला लागेल. बोलो जाता बरळ करीशी ते तसंच करणार. तुमच्या शब्दाला एवढी मान, एवढा शब्दाला मान. किंवा घरात असलेले वडिलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवल्याने, त्या स्पर्श केल्याने, पूजा केल्याने ते वाचल्यासारखे होईल का? आमच्या वडिलांचे ग्रंथ आहेत, ठीक आहे ना. सूर्यवंशी कुठे गेले बाबा, आलेत का? हा सांगा. पण त्यांना मिळालं पुण्य बरं का. त्यांचे वडील वारले आणि पहा काय कसं कोणाचं कर्म उद्धर आले, वडील कसे प्रेम करत असतील. असं मुलांवर प्रेम करावं. पण त्यांचे वडील माळकरी होते, माळकरी. घरात दुसरं कोणच माळकरी नाही, ग्रंथ वगैरे सगळे. आणि वडिलांचा अंत्यविधी झाला, दशकरीच्या वेळेला शिवेनाच कोणी. तर मग एक जण यांना असं वाटलं वडिलांचा ग्रंथ वगैरे संपदा माळ कोण पुढे चालवणार. मग जाऊन उठले आणि बाबा तुमची माळ आणि वारी मी चालू करील, पुढं तुमच्यासारखी चालू ठेवील, तुम्ही शिवा. लगेच शिवले. आणि तेवढ्यात आपला राजू बाबा ठिकाणी लगेच लोहा गरम आहे मार दो हातोडा. लगेच म्हणले चला मग आमच्या महाराजांकडे घेऊन जातो तुम्हाला. लगेच माळ घातली आणि तेवढे ग्रंथ दाखवले. आता कामच झालं बघा. काय वडिलांच्या अशी आहे का आपल्या मुलांबद्दल आपली अपेक्षा? पोरं माळकरी व्हायला पाहिजे, काही झालं तर शिवायचंच नाही. खरं तर आपण काही शिवण्याच्या पलीकडे गेलेलो आहे. आपण शिवण्याच्या पलीकडे गेलो तरी शिवायचंच नाही. पोराला अगोदर सांग दयाळू हा वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. कृपाळू घा दयाळू घा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या. हे सूर्यवंशीसाठीच लागू आहे फक्त. हे प्रमाण त्यांच्यासाठीच लागू आहे. त्यांनी तो परंपरा पुढे चालू ठेवली. काय बाबा अशी आशा ठेवा पोरांमध्ये, आशे गुता पोरांमध्ये. तुम्ही गुता आणि त्यांना सोडवा. ग्रंथ वडिलोपार्जित ग्रंथ रक्षक करून ठेवल्याने, त्या स्पर्श केल्याने, पूजा केल्याने ती वाचल्यासारखी होईल का? वाचल्याचे श्रेय लाभेल का? प्रश्नचिन्ह. अथवा डोळे बांधून मोती जर नाकास लावली तर त्याची पाणी व किंमत कळेल का? त्याप्रमाणे चित्तात अभिमान बाळगला आहे आणि जिव्हेला शास्त्र अभ्यास असल्याने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली, अशा प्रकारे कोट्यावधी जन्म गेले. हे एवढ्यांचे. ही कोणाला बाबांच्या भाषेत कोणत्या बांधाला बांध नाही, काही भांडण तंटा काय करताय म्हणतात, तुमचं आमचं काय नाही. आणि माझी तुमची मुलगी मला करायची नाही आणि माझी तर मुळच तुम्हाला द्यायची नाही म्हणतात. मी का बरं बोलणे? हेच संतांचं कार्य. हा संतांचा धर्म आहे. आणि तिथं जर संत बसत असेल तर संतांनी संतांच्या धर्माचं पालन नाही केलं असं होणार. जीवेला शास्त्राभ्यास असल्याने सर्व शास्त्रे जरी पाठ असली आणि अशा प्रकारे कोट्यावधी जन्म गेले तरी त्यासाठी माझी प्राप्ती होणार नाही. हे खास आहे. किती ग्रंथ पाठ केले तर बहुत केले पाठांतर, वर्म राहिले सिद्धू. जो मी एकच असून सगळ्या प्राणीमात्रामध्ये सर्व प्राणीमात्रात व्यापून राहिलो आहे, त्या माझी सर्व भूतांना कशी व्याप्ती आहे ते तुला स्पष्ट करून सांगतो. ऐक. मी सगळ्यांमध्ये व्याप्त आहे, त्यांना कसा पाठी फुटू नये ते सांगतो. ऐक. तू सूर्यासकट ही सारी विश्वरचना, सूर्यासकट ही सारी विश्वरचना जो प्रकाश दाखवला तो प्रकाश माझा आहे. तो प्रकाश विश्वाच्या आरंभी व अंती असा सदाचाच आहे. पुन्हा दुरुक्ती चालू आहे. विश्वाने जर सूर्यासकट ही जेवढी विश्वरचना आहे ना, तो प्रकाश दाखवतो, तो प्रकाश माझा आहे. तो प्रकाश विश्वाच्या आरंभी व अंती असा सदाचा आहे.
हे पंडुसुता, सूर्याच्या तेजाने पाणी पृथ्वीतील ओलावा शोषून करून घेतल्यावर पुन्हा पृथ्वीस जो ओलावा येतो तो ओलावा पुरविणारी आणणारी जी चंद्राच्या ठिकाणी प्रभा ती माझीच आहे. काय देवाची आयडिया आहे. पाणी शोषण करून घेतो सूर्याच्या निमित्ताने आणि चंद्राच्या निमित्ताने पुढं शीतल शांतीचा वारा. पुन्हा सकाळी पाहिलं तर लगेच त्याच्यावर दव पडलेले. आणि दहन करणे किंवा पाचन करणे ही जी अग्नीच्या ठिकाणी असलेली अमर्याद प्रखर तेजवृद्धी ती माझीच ठिकाणी आहे. आपल्या अन्न पोटातलं पचवतोय ती शक्ती त्याची. मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे. म्हणूनच ही जरी रजकणाची बनलेली मोठी ढेप ढेकूळ आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही, कारण मी आहे तिच्यामध्ये. आणि पृथ्वी आपल्या पृष्ठभागावर अपरिमित असंख्य चराचर भूते धारण करते. ती भूते मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो. कोणी आपला भार आहे. आणि ह्या दृष्टीने जनाबाई म्हणतात देव खाते, देव पिते, देवावर मी निसते, कारण पृथ्वीमध्ये देव आहे, त्याच्यावर मी झोपते. ते परब्रह्म का पगडारू देखा नेरा, जहा देखे तो सब उसी ने घेरा. अर्जुना, मीच आकाशाच्या चंद्राच्या रूपाने जणू काय अमृताने भरलेले चालते सरोवर झालो आहे. आणि तेथून चंद्रापासून चंद्राची जी किरणे फाकतात ती कोणी अगणित ओघ त्या ओघांना धारण करून सर्व वनस्पतींचे भरणे भरीत आहे व त्यांचे पोषणही मीच करतो. अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण मीच करून व नाना प्रकारच्या सर्व धान्याची समृद्धी करून अन्नाद्वारा प्राणीमात्राचे रक्षण मीच करतो. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. असं जेवताना कधी वाटलंय का एखाद्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून? म्हणून जीवा एवढ्या शेवमट झालेल्या आहेत आणि शेवळलेल्या आहेत, त्याचा काहीच गंध नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे कधी उरकते मी सपाटा सुरुवात करतो, बस तेवढं त्याच्या श्लोकवर लक्ष. आणि अन्न जरी उत्पन्न केले, शिजवून तयार केले तरी प्राणी मात्रास ते कसे पचेल की ते पचून ज्याच्या योगाने जीवात समाधान होईल अशी जठराग्नीची सततचा आणणार कुठून? आतमध्ये बाहेरून शिजवल्या तर आतमधून बी शिजवायचं काम मीच करतो. याच कारणाकरता अर्जुना, प्राणी मात्राच्या शरीरात नाभिस्कंदावर शेगडी तयार करून पेटवून जठरामध्ये मीच प्रदीप्त अग्नी झालो आहे. प्राण व अपान यांच्या वायूच्या जोडभात्याने वाऱ्याने फुंकून रात्रंदिवस जो जठराग्नी पेटवून मी या उदरात किती अन्न पचवतो त्याचा पत्ताच लागत नाही. काय आपलं गणित चालले, आपलं चरित्र चालू झाले आता. बघा किती खाते, कोण किती खाते, कोण किती खाते, पचवाय त्याला लागते सगळं. तुम्ही बी हरिओम सारखंच करायला लागल्यात. तुझं मी ना काही स्थिर राहायचे नाही, तुझ्याशिवाय काहीच होणार नाही. याचा अर्थ जे सगळं चाललंय ते तुझ्यामुळं चाललंय. अस्थिर तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. बघा पुढे अजून डिटेल माऊली सांगतात काय काय खातात. कोरडी, स्निग्ध, चांगली शिजलेली, परिपक्व अशी चतुर्विध अन्न आहेत, पण त्या अन्नांचे पचनही मीच करतो. अशा प्रकारे सर्वजण मीच आहे. जगाचा निर्वाह ज्याच्यावर होतो ते अन्नधान्य मीच आहे व जीवनाचे अन्न पचवण्याचे मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. आता यापेक्षा अधिक माझी व्यापकपणाची अपूर्वाई तुला काय सांगू. तर अर्जुना, हे पक्के लक्षात ठेव की या जगात माझ्या विना दुसरे म्हणजे द्वैत असे नाहीच. सर्व मीच घनदाट भरलेला आहे असे समज. हे पहिलं बाबा लोकांनाच कळालं पाहिजे ना. यावर अशी शंका येते की मग या जगात काही प्राणी सदा सर्वदा सुखी असे दिसतात व काही अतिव दुःखाने अगदी व्याप्त व व्याकुळ झालेले दिसतात. ते का दिसावे? पहा, लगेच माऊलींनी शंका घेतली. सगळं जर मीच येतं मग काही दुःखी का सुखी का दिसतात? भोगात वैचित्र्य कोणत्या कारणाने निर्माण झाले? असे एखाद्या सगळ्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावले असतात. त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात व काही करीत नाहीत. असे का होईल? नगरसेवकांनी लावलेले आहेत पण काही दिवे लगेच बंद होतात. अशा प्रकारची तर्कवितर्क जर तू आपल्या मनात करीत बसला असशील तर त्या शंकाचे चांगले निवारण करतो. ऐक, हे पहा, सर्वत्र मीच ओतप्रोत भरलेले आहे. हे तर अगदी निर्विवाद खरे आहे. हे पुन्हा टाळक्यात टाकून परत पुढचं सांगतो, ऐक. त्यात मुळीच अन्यथा नाही, परंतु प्राण्यांच्या बुद्धिरूप उपाधीच्या अनुरोधाने मी त्यात भासतो.
त्यांच्या बुद्धिरूप उपाधीच्या अनुरोधाने मी त्यास भासतो. बुद्धी पवित्र व अपवित्र असेल तसा मी अभिव्यक्त होत असतो. आतून मलिनता आहे म्हणून तसं दिसतं. ज्याप्रमाणे एकच एक आकाशध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्याच्या अनुरोधाने त्यातून निरनिराळ्या नादाच्या रूपाने बाहेर पडून अभिव्यक्त होतो. ह्या दृष्टांतातून लगेच क्लिक होईल मागच्यापेक्षा. बुद्धिरूप याच्यातून नाही कळायचं. एकच नाद आहे. मृदुंगातून वेगळा निघतो, तबल्यातून वेगळा निघतो, ढोलकीतून वेगळा निघतो, विण्यातून वेगळा निघतो, पेटीतून वेगळा निघतो, टाळातून वेगळा निघतो, पण नाद मात्र मग वेगळं वेगळं थोडं थोडं का वाटतं? त्या उपाधीच्या भेदामुळे तसं वाटतो. नाही तर नाद मात्र एक. तसे आपण सगळं एक आहे, पण आपला नाद वेगळा आहे. नाद खुळा. काहींच्या गाडीवर लिहिलेलं आहे नाद खुळा, नाद करायचा नाही. गाड्यांवर लिहिलेले साहेब. किंवा हा जो सूर्य तो एकच आहे, पण तो उगवल्यावर लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारात निरनिराळ्या प्रकाराने उपयोगात गेला. अथवा पाणी एकच असून बीजाच्या निरनिराळ्या, दुसरा दृष्टांत अजून कळेल. अथवा पाणी एकच असून बीजाच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडामध्ये भेद उत्पन्न होतात, निरनिराळ्या रसाच्या परिणामास प्राप्त होतात. कारल्याला गेलं एकाच विहिरीचं पाणी, कारल्याला गेलं कडू झालं, रसाला उसाला गेलं गोड झालं, मिरचीला गेलं तिखट झालं, अजून कशाला सांगा, चिंचेला गेलं आंबट झालं. पाणी तर सांबट होतं का, कडू होतं का, गोड होतं का? पण त्याचा जसा बीज भाव तसा मरत्या वेळी आपला जसा बीज भाव असेल तसा तो जन्म घेऊन उठतो. उठल्यावर तसंच तो करतो. निरनिराळ्या रसाच्या परिणामास प्राप्त होते. त्याप्रमाणे मी एकच असून अजून काय क्लिअर करायला सांगितलं आता? मागे याचे अजून सांगितले यांचे रूप, स्वभाव, धर्म, कपडे वेगवेगळे असले तरी तू त्यांच्या स्वभावाकडं, रूपाकडं, आकाराकडं पाहू नको, मीच आहेत. किती वेळा सांगितलं. किती रे. हा, हे म्हणण्यात गेलं आयुष्य यांचं. म्हणजे हे आपल्याला समजावणार, ते नाही समजून घेणार. प्राण्यांच्या ठिकाणी मी एकच असून निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्ध्याधिक उपाधी धर्माप्रमाणे माझे स्वरूप भिन्न भिन्न परिणामास पावले आहे. आणि एक अज्ञानी व एक चतुर्ज्ञानी अशा दोघा वाटसरूंना दोन रसात सरांचा नीलमण्याचा एक हात दृष्टीत पडला. तेव्हा जो अज्ञानी होता त्याला तो सर्प आहे असे वाटून भीती उत्पन्न करण्यास कारण झाला, व दुसरा जो चतुर्ज्ञानी होता तोच हार आहे असे यथार्थ ज्ञान होऊन सुखास कारण झाला. दृष्टांतातला सिद्धांत तसं जगच ईश्वर आहे. तेव्हा अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या. आणि एकाला असं वाटलं सगळं संसार दुःख मूळचो इकडे इंगत. हे अज्ञानाचं वकीलपत्र घेतलेले आणि बोललेले. अज्ञानी माणसाला संसार दुःख मूळ आहे, अज्ञानी माणसाला संसार सुखरूप आहे. ही असो स्वाती नक्षत्राची पाणी एकच असून ते शिंपल्यात पडले असता त्याचे मोती होतात व सर्पाच्या तोंडात पडले असता विष होते. त्याप्रमाणे अजून हा दृष्टांत क्लिक होईल. अजून तिसरं मात झाली. स्वाती नक्षत्राचं पाणी पडले, शिंपलीत पडलं तर काय झालं, मोती झाले. आणि सर्पाच्या मुखात पडलं, बस तेवढंच झालेलं आहे आपल्या सगळ्यांमध्ये. एवढा याच्यामुळे भेदाभेद आहे. तरी पण ज्ञानी माणसाने भेदाभेद पाहायचा नाही. तोंडात पडले तर विष उत्पन्न होते. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना मी सुखरूप आहे व अज्ञानी लोक आहेत त्यांना दुःख स्वरूप आहे. अरे अर्जुना, आता विचार करून पाहायचं. मग आपण पाहायचं, चेक करायचं कसं काय काय चाललंय. आपण अज्ञानी आहे का ज्ञानी आहे? आपल्याला जर मजा वाटत असेल या संसारात, मजा बी वाटणारी बरीच लोक येत राहू, मग ते साधूपेक्षा ज्ञानी म्हणावं लागतील. अरे अर्जुना, सात्विक विचार करून पाहिले तर सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी ज्ञान रात्रंदिवस स्फुरण पावत असते ती स्फुरण पावणारी वस्तू मीच आहे. परंतु एवढे समजल्याने तू आपणास कृतार्थ समजू नकोस. नुसतं ऐकलं, थेरी ऐकली म्हणजे तू लय हुशार झाला असं समजू. नाही, मी हुशारच आहे. अजून ऐकून हुशार झाले. अरे माठ्या झाला उलट. तू ऐकून हुशार व्हायला पाहिजे तर माठ्या झाला. होतं का असं? ऐकून लोक हुशार व्हायला पाहिजे का माठे व्हायला पाहिजे? पण हुशार झालेत का माठे झालेत लोक? तुमचं म्हणणं काय? लोक हुशार झाले ऐकून का माठे झाले? हुशार व्हायला पाहिजे. हे वाक्य साहेब काय म्हणणे, हुशार झालेत का माठे झालेत लोक?
माझे झाले साहेब म्हणतात. हा फार लठ्ठच्या लठ्ठ झाले, काय नाही किती जरी आकाश वर पडू पाहिजे असे एवढे मठ्ठ लठ्ठ होऊन बसलेले, काही गम नाही. ऐकायचं, झटकलं फटकलं चालले घरी. तेवढीच, कायम नाही फाउंडेशन कायम नाही. परंतु एवढे समजल्याने तू आपणास कृतार्थ समजू नकोस, तर त्या ज्ञानाचा निश्चय होण्यास वैराग्यपूर्वक, ही साखरे महाराजांची ज्ञानेश्वरीची महती बरं का, हे कंसात वाक्य बरं का. परंतु एवढे समजल्याने तू आपणास कृतार्थ समजू नकोस, तर त्या ज्ञानाचा निश्चय होण्यास वैराग्यपूर्वक साधूच्या समागमाने ब्रह्मैक्य ज्ञानाचा व योगाचा अभ्यास केला असता आणि श्री गुरुच्या चरणाची सेवा केली असता, मग त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार. वैराग्य पाहिजे, आणि वैराग्य अशा साधूकडे पाहिजे. त्या साधू कधी वैराग्य पाहिजे, नाही तर आपल्याकडे वैराग्य असलं तर साधू आपलं सगळं साधून घेईल. आता काय करावं, आता एक हे आहे तर ते नाही, ते आहे तर ते नाही. काही ठिकाणी खूप वैराग्यवान माणसं तर तिथं साधू लुटेरा आहे, आणि जिथं हे लुटेरे आहेत तिथं साधू वैराग्यवानी. कोठे हे दे कोठे ते दे, न देशी सर्व कोणाला. प्रभू हा खेळ दुनियेचा. अरुण बाबू तुमच्या वडिलांचं गाणं अभंग आहे. हा इथं अजून सोपं सुटसुट करून, जिथं दात आहे तिथं चणे नाही, चणे तिथं दात नाही. आता आपण आपल्या पैशानी दात बसू वाटलं तो बोळकी बसून घेऊ त्यांना, आणि नसल काम करायला लागले तर त्यांची काढून घेऊन ज्यांना पाहिजे त्यांना देऊ. काय बचाळी बाबांच्या भाषेत बचाळी. साधूच्या समागमाने ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा व योगाचा अभ्यास केला असता आणि श्री गुरुच्या चरणाची सेवा केली असता, म्हणजे ह्याच एका सदाचरणाने त्याचे सर्व अज्ञान नाहीसे होते. हे आपल्याला मरेपर्यंत करावं लागलं बरं का. हे लिहून ठेवा, किती ज्ञानी झाला तरी. श्रीपाद बाबा रामदास बाबा पुढे कीर्तनाला बसत होते, माझ्या लोकांचं कीर्तन ऐकायला. हे कोणते शहाणे झाले, फक्त प्रवचनाला येऊन हजेरी लावून जाणार. म्हणजे ही बाकीची येडीन ती शहाणी येऊन सांगून जाणार आपल्याला. म्हणून त्याला अर्धा तास 15 मिनिटं, आणि आपल्याला सारी रात. म्हणजे याच एका सदाचरणाने त्याचे सर्व अज्ञान नाहीसे होते व त्याचा मीपणा आत्मस्वरूपात चिर विश्राम पावतो. अशा रीतीने आपले आत्मस्वरूप आपण यथार्थ ज्ञानाने जाणून त्याचा आत्मा जो मी, त्या मग आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखात राहशील अशी स्थिती व असा साक्षात्कार होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी कारणीभूत आहे का. देवाची कृपा होईल तेव्हा आत्म्याची भेट होणार. आत्म्याचीच कृपा झाली पाहिजे. तुका म्हणे कृपा करील नारायण. आपणच आपल्यावर कृपा करायची. आत्माच आत्म्याचा शत्रू आहे ना, आत्माच आत्म्याचा मित्र आहे. आपणच आपल्याला सोडवलं. ज्ञानदेव म्हणे बघा आत्मदेवा, सांगा बाबांना म्हणून आत्म्याची सेवा कशी करायची. माणसाची सेवा करता येईल, एक देहधारी दगडात असणाऱ्या देवाची सेवा करता येईल, पण आत्म्याची सेवा कशी करायची ही ज्ञान द्या आम्हाला. हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो. माझी कृपा होईल तेव्हा देव भेटणार. देव म्हणतात माझी कृपा होणार तेव्हाच मी तुला भेटणार. आणि हे सगळे आपले जे प्रयत्न चाललेत ना, काय कृपा ऐसे वर्म मज, हा दावी नारायणाने कृपा करावी, देवाने कृपा करावी, म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत. आणि देव करतो कृपा. डायरेक्ट कृपा नाही करत. का माहिती का, डायरेक्ट 1,00,000-2 लाख रुपये दिले एवढा झाला. एक टीव्हीला पिक्चर दाखवलंय, सारखं याला फोन करतो त्याला फोन करतो, तुझे पैसे घेऊन जा, त्याचं सांगतो पैसे घेऊन जा, आणि मरून गेला असाच डायरेक्ट. आणि गावातल्या लोकांना कळले लॉटरीची तिकीट लागली. तसं डायरेक्ट सांगा ना, विकली मालामाल बघा, त्याच्यामध्ये सगळं गाव त्याच्यामध्ये झालेले. तसं जास्त ज्ञान देव देत नाही, कारण येडा होतं माणूस. हळूहळू शहाणा करतो. अहो थोडं ज्ञान दिलं तरी येडे झाले. पुरं ज्ञान दिलं काय करतील. हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो, त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे. नाहीतर व्यावहारिक देह तादात्म्यवान लोकांची सेवा करून त्यांच्या संगतीने व संसाराचा चांगुलपणा गौरव ऐकत असताना ज्याची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून गेली आहे. काय चपराक मारली माऊली. माझी कृपा होईल तेव्हा. नाहीतर व्यावहारिक देह तादात्म्यवान लोकांची सेवा करून, म्हणजे बाबा लोकांची सेवा करून, देह तादात्म्यवान लोकांची सेवा करून त्यांच्या संगतीने संसाराचा चांगुलपणा. कसं काय पोरग काय करताय, डिग्री झालं,
1.5 लाख पगार पोराला. 1.5 लाख पगार सांगतो, पोराच्या गळ्यात माल नाही, लोकांना माळ घालतो. त्याच्या संगतीने राहून चांगुलपणा गौरव ऐकत असताना ज्याची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून गेली आहे, ते देहासक्त स्वर्ग आणि संसार या सुखाच्या प्राप्ती करता कर्माचे आचरण करीत असताना ते दुःखाचा सेलका वाटा घेणारे वाटेकरी होतात. याच्या अपोजिट लोक आहेत. परंतु अर्जुना, ही स्थिती त्या अज्ञानी लोकांस प्राप्त होण्यास कारण मीच आहे. ते कसे? तर ज्याप्रमाणे जागा काय असणारा मनुष्य स्वप्न व निद्रा या अवस्थाच कारण असतो, किंवा हे सुद्धा त्यांना मिळालं ते बी माझ कृपा आहे, स्वर्गाला गेले संसारात, किंवा दिवसा ढगांनी आकाश व्यापले म्हणजे सूर्याचा उजेड कमी होतो, सूर्य आच्छादिला जातो, हे दिवसाच्या सूर्याच्या उजेडानेच असे समजते. त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी विषय पाहिला म्हणजे विषयाचे सेवन केले, हेही माझ्या सत्तेनेच होते. जेवढे विषय सेवन केले ते त्याच्याच सत्तेने. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला व तत्सापेक्ष जागृत होण्याला मूळचा प्रबोध झोपेच्या निरपेक्ष असणारा जागेपणा कारणीभूत आहे. प्रबोध कशाला म्हटलेले? पूर्ण उजाडलं, पूर्ण जागा झाला, मला झालाय प्रबोध. काय खणखणीत बोलतात, खणखणीत पार असं खणखणीत बोललं पाहिजे. यथार्थ जागृती. यथार्थ जागृती म्हणजे काय? शब्बास, दुसरं खणखणीत. ही अशी सगळ्यांची यथार्थ जागृती आहे, जाणीव आहे. हा, जागृतीतली जागृती. जागृती कोणती पहिली? जागृती म्हणजे जागृतीचं स्वप्न. मग स्वप्न कोणतं? आता आपण जागृतीमध्ये असं ना. हे तर फारच गुढ ज्ञान बोलतात. ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला सांगा बरं. ही खरी जागृती आहे. बाबांनी सांगितलं, देवाबांनी, मी देह नाही, मी आत्मा आहे. एक खरी जागृती आणि एक खोटी जागृती. आणि मी आत्मा आहे, ही खरी जागृती. त्याला प्रबोध म्हणायचं. मला झालाय प्रबोध, मीच दिलाय त्याला प्रबोध. हा, मी दिलाय त्याला प्रबोध. मी कोण दिला? मी दिला. मी देत नहीं, मी घेत नहीं, मी काही करत नहीं, कुछ लाया नहीं, कुछ खोया नहीं. जो अपने आप होता है सब भगवान के इशारे से होता है. कोणाच्या सत्तेने काय होत नाही? ईश्वराच्या सत्तेने. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला तत्सापेक्ष जागृतीला मूळचा प्रबोध म्हणजे झोपेच्या अगोदरची निरपेक्ष असणारा जागेपणा कारणीभूत आहे, त्याप्रमाणे या जीवाच्या ज्ञानास व अज्ञानास मीच मूळ ज्ञान स्वरूप अधिष्ठानभूत वा कारण आहे. हे धनुर्धरा, ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानाद्वारा सर्पत्वाला किंवा दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ स्वरूपाचे कारण आहे. दोघांना अज्ञानाला ज्ञानाला मी कारण, हा रश्शीच कारण आहे. सर्प दिसायला आणि तिचं मूळ ज्ञान व्हायला रश्शी दिसायला, आणि रश्शीवर सर्प दिसायला सुद्धा कारण कोण आहे? रश्शीच आहे. तसं या जगत दिसायला सुद्धा कारण कोण आहे? परमात्मा, त्याचा अधिष्ठान. फक्त याला त्याचं ज्ञान नाही म्हणून त्याला जग दिसतं, याला त्याचं ज्ञान नाही म्हणून सर्प दिसतो, याला त्याचं ज्ञान आहे म्हणून त्याला रश्शी दिसते, याला त्याचं ज्ञान आहे म्हणून ब्रह्म दिसतं, जग दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाच्या व अज्ञानाच्या सर्व व्यवहारात मी सत्ता रूपाने कारण आहे हे सिद्ध आहे. म्हणून हे धनंजया, जसा मी खरा स्वरूपाने आहे तसा न समजता वेद मला जाणण्याकरता खटपट करू लागला, तो त्याला शाखा झाल्या. तथापि त्या वेदांच्या वेगवेगळ्या 3ही शाखाकडून मीच एक खरोखर जाणला जातो. ज्याप्रमाणे सर्व पूर्व पश्चिम वाहिनी नद्या शेवटी एकमेव समुद्र प्राप्तिस्थान होय, आणि ज्याप्रमाणे एकम द्वितीय ब्रह्म या महासिद्धांताजवळ श्रुती शब्दाचं वर्तमान लय पावतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळका गंधाचं वर्तमान आकाशातच लय पावतात, त्याप्रमाणे सर्व श्रुती ज्या ठिकाणी लाजल्यासारख्या निवांत स्तब्ध राहतात, ते ब्रह्मस्वरूप मीच अंतःकरण वृत्तीद्वारा यथार्थ प्रगट करतो. नंतर श्रुतीसह सर्व जग ज्या ठिकाणी पूर्णतया लय पावते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. मी मलाच ओळखला असं होतं. मी मलाच ओळखलं. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्यात जागा केली असता त्याच वेळी स्वप्नात भासलेला वस्तू आपण झालो होतो, तो द्वैतभास परिपूर्ण नाहीसा होतो. एवढेच नव्हे तर जागृत अवस्थेतही आपण एकटेच आहोत हेही तो समजतो. हे मूळ ज्ञान. झोपेत अनेक झालो होतो, स्वप्नात तोय मीच, आणि आता जागृत ते झालो होतं, मी जाणत होतो, तो सुद्धा
मीच एकटा आता आहे, तसं आता मीच एकटा सगळं व्यापलेलो आहे. पहिलं मला झोप लागली होती, त्याच्यात हे सगळं चित्र विचित्र जग दिसत होतं, ते मीच झालो होतो. आणि आता पूर्ण जागा झाल्यानंतर कळालं सगळं कोण आहे, मीच एकटा आहे, माझ्या एकाशिवाय दुसरं काही आहेच नाही. त्याप्रमाणे जे माझे अद्वैतपण यथार्थ आत्मस्वरूपाचा त्याचा अद्वैतपण यथार्थ आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास द्वैत निरपेक्ष दुसऱ्या कोणाशिवाय मीच कारण आहे व अशा त्या आत्मस्वरूप बोधालाही कारण ज्ञान स्वरूप असा मीच आहे. मग वीरा अर्जुना, याप्रमाणे कापुरात अग्नी लावल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही व अग्नी शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे अविद्येला समूळ नाहीसे करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावते त्यावेळेस काही नाही असा अंत्यता भाव शून्य असेही म्हणता येत नाही व त्याला नाही या सापेक्षेने आहे असेही म्हणणे ज्या स्थितीत सहन होत नाही. म्हणजे ज्ञान अज्ञानाचा लय झाल्यावर जे उर्वरित शुद्ध दृढ मात्र स्वरूप राहते, सत सामान्य अत्यंत निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा साक्षात प्रवेश होत नाही. म्हणून आहे किंवा नाही अशा शब्दाने ती स्थिती सांगता येत नाही. आठव नाठव गेला भावावा, झाला स्वयंमेव पांडुरंग. मी पांडुरंग झालो हे सांगता येत नाही. मी त्याला विसरलो होतो म्हणजे अभाव होता, आणि आता माझ्याकडे भाव हे बी नाही. कापुराच्या वाती पाजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. हा वर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. इथं उजळल्या आणि तिथं पाजळल्या म्हणजे दोन्ही सारख्याच झाल्या. त्याप्रमाणे तिथं सांगितले अज्ञान सुद्धा शिल्लक राहिलं नाही. मी देह हे शिल्लक नाही राहिलं, आणि मी आत्मरूप हे सुद्धा नाही. मी आत्मरूप आहे असं म्हणणं याला वृत्तीरूप ज्ञान म्हणणं. ही घेऊन जायचं गोविंद, अजून तर लय पुढे जायचं आपल्याला. बघा आता तर फक्त अनुग्रह झाला, त्याच्यावर झाला प्रबोध म्हणजे झालं तर झाला, पण अजून व्हायला पाहिजे ना. आता दिलाय झाला नाही, काय केलंय दिलाय अजून झाला, पण दिल्याशिवाय होत नाही. दिलाय अजून झाला नाही, आणि त्याच्यानंतर हे झाला आणि दिला आणि मी विसरलो होतो, हे सगळं विसरून मग आनंदाने नाचायचं, याच्यामध्ये रंगून जायचं, काहीच नाही. हे पहा, विश्वाचे कारण जे अज्ञान त्याचं वर्तमान मागास सर्व विश्वाला घेऊन गेला, त्या चोराला परमात्मा आहे त्याला विश्वांतर्गत साधनाची कोण व कोठे पत्ता लागणार. विश्वाचे कारण जे अज्ञान त्याचं वर्तमान, विश्वाचे कारण अज्ञान, या संसाराचं कारण अज्ञान, आणि ते बी घेऊन गेला, विश्वाला घेऊन गेला त्या चोराला, म्हणजे परमात्मा आहे त्याला, त्याचा विश्वांतर्गत साधनांनी कोण व कोठे पत्ता लागल. ज्या विश्वातल्या साधनांनी त्याचा कोण व कोठे पत्ता लावणारे हे अज्ञान, आणि ते घेऊन गेला तो. आता कोणत्या साधनाने तुम्ही पत्ता लावणार, तर त्याचाच त्यांनी पत्ता लागणार आहे, त्याचाच त्यांनी. आता हे तर काय गणित कळाली गो, त्याचाच त्यांनी काट्याने काटा काढायचं बघ, त्याचाच त्यांनी, म्हणजे त्याची कृपा होणार तेव्हा. जी बाकीची साधनं म्हणून कोणत्याही साधनाने बघ, ह्या अज्ञानातली साधनं त्यांनी मी प्राप्त होणार नाही. अशा तऱ्हेने जी काही एक सत सामान्य स्थिती आहे ते माझे शुद्ध स्वरूप आहे. यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज पुढच्या श्लोकाच्या अवतरणाची रचना करतात. कैवल्यपती भगवान यांनी जडाजड पदार्थामध्ये आपल्या व्याप्तीचे रूप वर्णन करता करता आपल्या निरूपाधिक स्वरूपात त्या व्याख्यानाने पर्यावसन केले व तेथे मजल पोचवली. ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर क्षीर समुद्रात त्याचे पूर्ण प्रतिबिंब पडलेले दिसते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला हा सर्व बोध अर्जुनाच्या अंतःकरणात एकदम प्रतिबिंबित होऊन प्रगट झाला. चित्रे काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत भोवतून प्रतिबिंब ग्रहणास योग्य गुळगुळीत आरशासारखी स्वच्छ केल्याने तीच ज्याप्रमाणे त्या चित्राचे प्रतिबिंब स्वच्छ उमटले जाते, त्याप्रमाणे वैकुंठ नायक जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या हृदयातील जो बोध तोच अर्जुनाच्या शुद्ध अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित नांदत आहे. धन्य धन्य परमात्मा वस्तू स्वभावताच सामर्थ्यच असे आहे. धन्य धन्य परमात्मा वस्तू स्वभावच सामर्थ्यच असे आहे की जशी जशी त्याची अनुभूती प्राप्त होईल तशी आनंदाची प्राप्ती व गोडीही वाढते. म्हणून अनुभवयाचा राजा जो अर्जुन तो पुन्हा देवाला म्हणतो. रोज आपण एक एक स्टेप पुढे चाललेलो, आपल्याला गोडी लागत चालली, मग सुख घडोघडी गोडी हळूहळू हळूहळू वाढत जाते. अशी अर्जुनावर देव आपल्या व्यापकपणाचे वर्णन
करताना आपण प्रसंगानुसार जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले तेच निरुपाधिक स्वरूप पुन्हा एक वेळ मज करता काही न्यून ठेवता स्पष्ट करा, परत सांगा. बरं आहे कुठं आता हे किती वेळा ऐकत बसायचं? तरी अर्जुन म्हणतोय परत सांगा, कंटाळाच येत नाही त्याला. तेव्हा द्वारकानाथ आनंदित होऊन म्हणाले, चांगले विचारलेस. हे पहा अर्जुना, आम्हालाही मोठ्या कोड कौतुकाने नेहमी याविषयी हेच बोलावयाचे आवडते वाटते आणि तेच आवडते, पण काय करावे असे कोणी विचारणारच मिळत नाही. तू मात्र आज तोंड भरून मोठ्या आस्थेने पुन्हा निरुपाधिक स्वरूप सांगा म्हणून विचारण्यास आला आहे. म्हणून मला वाटते की आजपर्यंत माझ्या मनात असा विचारणारा कोणीतरी जिज्ञासू भेटावा अशी फार इच्छा होती. त्या इच्छेत सफळ असणारा आज तू एकटाच मला प्राप्त झालास. एकटाच? बाकीचे होते ना त्यांच्या बरोबर, ते म्हणले हो आमचं काम झालेलं आहे, आमचं ऐकून झालेलं आहे, अजून याचं आज्ञान गेलं नाही. महाराज तुम्ही याला घेऊन परत सांगत बसा तिकडे नेऊन, आम्ही जातो आमचं काम धंद्याला. अद्वैत अनुभवानंतर ही जो विलक्षण सुखाचा पा याला म्हणतात, संतांनी जी भक्ती केली ना त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. सगळं प्राप्त झालं, आता काय पंढरपूर जायची गरज नाही, कीर्तन भजनाला जायची गरज नाही, तरी सुद्धा करतात. त्याचं विश्लेषण चालू आहे बा. अद्वैत अनुभवानंतरही जो विलक्षण सुखाचा उपभोग अनुभव घ्यायचा, तो अनुभव घेण्यास आज मला तू सहाय्य करणारा झाला आहेस. कारण आपले निरुपाधिक स्वरूप पुन्हा मला सांगा असे विचारून तू माझेच मला सुख देत आहेस. बाबांना आनंद वाटला पाहिजे कीर्तनाला यायला, आपल्याकडे येण्यासाठी त्यांना आनंद वाटला पाहिजे. मग समजायचं का आपलं काम झालं. ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता त्यात पाहिल्यावर आपले स्वरूप आपल्या नेत्राने आपणास दिसते, त्याप्रमाणे तुझ्याबरोबर तत्वबोधजनक निर्मळ संवाद केल्यामुळे माझेच मला सुख झाले आहे. म्हणून तू संवाद करणाऱ्यात शिरोमणी श्रेष्ठ आहेस. मित्रा अर्जुना, काय म्हणतात शिष्य आहे त्यांचा, पण ते काय म्हणतात, मित्रा अर्जुना तुला हे काही समजत नाही म्हणून ते तू आम्हास विचारावेस आणि मग आम्ही तुझी समजूत करून देण्याकरता ऐकविण्यास प्रवृत्त व्हावे, तशातला प्रकार व तुझी योग्यता नाही. आता आपण एकमेकाला कधी कधी विचारतो ना, तर बाबाही हसतात. त्यांना माहिती हा लय पक्का शान आहे, पण त्यांना माहिती चला त्या निमित्ताने. आता एक दिवशी यांना म्हणलो, नांदेबाबांना म्हणलं मीटर इलेक्ट्रॉनिक मीटर आहे ना, तो संध्याकाळी जाताना बंद करून जायचा, पिशवीने बांधून जायचा. मी म्हणलं हे कवर मी काढून ठेवतो आणि पिशवीने बांधतो. ते म्हणले तुम्ही पिशवीने बांधता, मी नाही पिशवीने बांधत. पण मी काय केलं माहिती आहे का म्हणले बाबा, अख्खा आहे ना प्लॅस्टिकच्या कागदात लॅमिनेशन केलेलं आहे. मी म्हणलं मग आता अजून काय करायचं शिल्लक राहिलं, जे करायचं ते तर केलंय तुम्ही. त्याप्रमाणे ते सगळंच माहिती असतं तरी पण माणूस अर्जुन विचारतोय आणि मी बी तुला सांगण्याचा करतोय, तुला कळालं नाही असं नाही. मित्र अर्जुना तुला असे काही समजत नाही म्हणून ते तू आम्हाला विचारावेस आणि मग आम्ही तुझी समजूत देण्याकरता ऐकण्यास प्रवृत्त होय, तशातला हा प्रकार व तुझी योग्यता नाही असे म्हणून देवाने आनंद अतिशयामुळे अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले. व मग भगवान अर्जुनाला असे काही म्हणाले की ओठ जरी दोन असले, पहा आता अजून पुढची स्टेज सांगतात, एक ऐक्य कसं सांगायचं देवाला, काय कळस आणि काय माऊलीची एकच श्लोक किती वेळ चाललाय श्लोक, एक सांगायचंय. दोन ओठ असले तरी शब्द मात्र एक आहे, तसा मी सगळा एक आहे. ओठ जरी दोन असले तरी पण बोलणे एक, पाय दोन असले तरी चालणे एक, त्याप्रमाणे तुझे पुसणे आणि माझे सांगणे दोन्ही एकच. दोघांचे मुख्य तात्पर्य एकच. ज्याप्रमाणे अर्जुना आम्ही व तू स्वरूपाचा एकच आहोत असे समज. कारण या प्रसंगी मी सांगणारा उपदेशक आणि तू पुसणारा श्रोता हे आपण दोघे तत्वता एकच आहोत असे बोलता बोलता प्रेमाने भुलून जाऊन अर्जुनास आलिंगन देऊन देव स्तब्ध राहिले. इतक्यात पुन्हा चकित झाले व म्हणाले की हे ऐक्याचे इतके प्रेम संवाद सुखात उपयुक्त व चांगले नाही. उसाच्या रसाची गुळाची ढेप करते वेळी ती नासू नये म्हणून त्यात ज्याप्रमाणे हीन अशा क्षराचे मिश्रण घालावे लागते. पहा ही ज्ञानोत्तर भक्ती बरं का. मग बाबा म्हणाले कीर्तनाला येऊन सप्ताह करू, मेळावा करू. बाबा या ना, मग आम्ही ऐकायला आम्ही, सांगायला तुम्ही, तुमच्या गावाला सांगायला तुम्ही, ऐकायला आम्ही, आणि आमच्या गावाला सांगायला तुम्ही, ऐकायला आम्ही. मग त्याच्यामध्ये जसा गुळाची ठेप करत असताना मिठाचा खडा टाकल्याशिवाय गुळाची चव कळणार नाही, तसं थोडंसं द्वैत ठेवू आणि अद्वैताचा आनंद लुटू. उसाच्या रसाची गुळाची ढेप करते वेळी ती नाचू नये म्हणून त्यात
त्यात ज्याप्रमाणे हीन अशा क्षाराचे मिश्रण घालावे लागते, त्याप्रमाणे आमच्या संवादरूपी सुखात द्वैत उत्पन्न केले नाही तर आज असलेली प्रेमसुख गोडी नाहीशी होईल, म्हणून द्वैत ठेवलेले. अर्जुन, नर व मी नारायण असल्यामुळे आज आम्हा दोघांमध्ये आधीच मुळात भेद नाही, तरी पण मला आलेले ऐक्यात्मकतेने प्रेमाचे भरते आता माझ्या ठिकाणी परिपूर्ण जिरवले पाहिजे, असा विचार करून व बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठा, तू मला काय रे प्रश्न केला होतास? झालं विसरले काय बाबा? कुठं आलो होतो मी? कुठं आलो होतो? काय रे प्रश्न केला होतास? इकडे कारण अर्जुन मी त्या स्थितीत घडून गेला होता अष्टसात्वीवर, म्हणून त्याला पुन्हा हे काय रे प्रश्न केला होता, त्याला देहबुद्धीवर आणायचे. इकडे अर्जुन जो श्रीकृष्णाच्या स्वरूपात देह तादात्म्य बुद्धी विरून लीन होत होता, तो या प्रश्नाचे उत्तर पुन्हा माघारी देहभानावर येऊन आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरे ऐकण्यास तयार झाला. मग हा हा असं असं काय? तेव्हा सद्गदित वाणीने अर्जुनाने म्हटले, महाराज, आपले निरुपाधिक स्वरूप कोणते ते आपण सांगा, असे मी म्हटले होते. अर्जुनाचे हे भाषण ऐकून तेच निरुपाधिक स्वरूप सांगण्याकरता श्रीकृष्ण भगवान अगोदर दोन प्रकारे करून उपाधीचे वर्णन सांगायला लागले. आपले निर्गुण स्वरूप सांगा म्हणून अर्जुनाने विचारले असता आता भगवान येथे उपाधी व उपाधीविषयी अगोदर वर्णन का सांगत आहेत, असे जर येथे कोणास वाटत असेल तर असे पहा की दह्याचे मंथन करून त्यातून ताकाचा अंश अगोदर काढून निराळा करणे याचेच नाव लोणी काढणे होय. किंवा शुद्ध सोने शोधण्यास वा शुद्ध सोने पाहिजे असल्यास ते जसे तापवून त्यातील वाईट धातू निवडून बाहेर वेगळी काढावी लागते. पाण्यावरील शेवाळ हाताने एका बाजूला काढून टाकले म्हणजे मग पाणी आयते सिद्धच असते. अथवा म्हणून उपाधीचे वर्णन सांगण्याचे निरुपाधी स्वरूप ताबडतोब दिसेल. पाण्यावरील शेवाळ हाताने एका बाजूला काढून टाकले म्हणजे मग पाणी आयते सिद्ध असते. अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश स्वच्छ व स्वतः सिद्धच असते. तांदूळाधिक धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून वेगळे काढून टाकल्यावर तांदूळही शुद्ध धान्य हाती येण्यास काही हरकत असते का? तांदूळाधिक शुद्ध धान्य हाती येण्यास काही हरकत असते का? त्याप्रमाणे विचाराने स्वरूपावरील उपाधी व उपहित या दोघांचा शेवट जेथे होतो व विचार केला तर जे बाकी उर्वरित राहते तेच शुद्ध निरुपाधिक स्वरूप हे कोणासही न पुसता कळत असते. याप्रमाणे ज्याप्रमाणे लहान मुलीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर जे नाव घेतले असता ती गप्प राहते तेच तिच्या पतीचे नाव समजवायचे, त्याप्रमाणे जेथे शब्दाची गती खुंटीत होते तेथे अवर्णनीय असे निरुपाधिक शुद्ध स्वरूप होय. म्हणून ज्याचे स्वरूप शब्दाने सांगता येण्याजोगे नाही त्याचे स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी त्याचे वर्णन असेच आजूबाजूच्या गोष्टीचे वर्णन करावे लागते. म्हणून लक्ष्मीपतीचे भगवान ते अगोदर उपाधी सांगू लागले. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राची कोर निश्चयाने अचूक दाखवते वेळी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची खांदीची आधाराने ती दाखवावी लागते त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधीचे स्वरूप अवश्य सांगावे लागते. म्हणजे मंद प्रज्ञ मुमुक्षास निरुपाधिक ब्रह्माचे ज्ञान होते. 470 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबण्याचा विचार आहे, पण देव निरुपाधिक वर्णन विचारल्यानंतर उपाधीचं वर्णन सांगणार आहे. क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष या गोष्टी सांगणार आहेत. तर ते का सांगणार आहेत तर ते म्हणाले कारण का माहितीये का, म्हणजे मंद प्रज्ञ मुमुक्षास निरुपाधिक ब्रह्माचे ज्ञान होते. आता त्यांना हे ज्ञान कोणाला करून द्यायचंय? मंद प्रज्ञ निरुपाधिक लोकांना निरुपाधिक, कारण तसं कळणार नाही, डायरेक्ट सांगून कळणार नाही, म्हणून आडकाठी करून सांगणार आहे. फक्त एक श्लोक वाचतो म्हणजे उद्या अभ्यास आपल्याला काय ते कळेल. या संसारात क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भूते हा क्षर पुरुष आहेत आणि कुटस्थ ईश्वराची मायाशक्ती अक्षर पुरुष आहे असे सांगितले जाते आणि त्याच्यापेक्षा एक उत्तम पुरुष आहे. मग उपाधीचं वर्णन केल्यानंतर ती गोष्ट निरुपाधिक जी सांगणार. जाता जाता एक दृष्टांत सांगितला तो सांगून आपण सेवा थांबूया. इथे सांगितलं काही एखाद्या मुलीचं नवरा आलेला आहे, 4 वयाची सारखीच लोक आलेली आहेत आणि मग तिला विचारलं तो काळ्या शर्टावाला आहे का, तर ती म्हणते नाही. पांढऱ्या शर्टावाला आहे का, नाही. तांबड्या शर्टावाला आहे का, नाही. मग पिवळ्या शर्टावाला आहे का, मग गप्प बसते. म्हणजे मग ती त्याच्यातून कळतो का जो शिल्लक राहिलेला आहे पहिलं नाही 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 म्हणले आणि उर्वरित राहिले ना ते निरुपाधिक. कारण निरुपाधिक या शब्दाचा अर्थ आहे का जे कशाने दाखवताच येणार नाही, उपाधी असली तर दाखवता येईल. बरं कसं आहे
प्रकाशासार हे मग काय समजा खांब दाखवायचं लोखंड हे असं असतं, ही उपाधी धरली त्याला. पण ज्याला उपाधी नाही तो कसं, मग उपाधी नाही मग मंडप कसा आहे सांगायचा आहे. मंडप कोण कशाला म्हणतात, तर हा पत्रा नाही, ते खांब नाही, आडवे खांब नाही, उभे खांब नाही, ते लोखंडाचे खिळे मारलेले तो नाही, त्याच्या खाली उरलेली ही पोकळी ना ते मंडप आहे. मग पहिला उपाधीचं वर्णन करून मग बाकी जे शिल्लक राहिलं ते निरुपाधिक स्वरूप आहे असं सांगणार आहेत. 470 15व्या अध्यायातल्या 470 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल.